नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटेड धरती ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2024 या एक्झामसाठी इंग्लिश ग्रामर या सेक्शनवरती 200+ MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच व्हिडिओतून 4 ते 5 प्रश्न एक्झाममध्ये नक्कीच पडतील अशी माझी गॅरंटी आहे. आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम. म्हणजे हा जो वर्ड दिला आहे ॲब्रेड, तर या वर्डच्या रिलेटेड किंवा सिमिलर मिनिंग असणारा वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर ॲब्रेड म्हणजे काय? खर्चटवणे. ओके. आणि याचा विरुद्धार्थी शब्द कुठला येतो? तर वेअर ऑफ. समजलं? वेअर ऑफ म्हणजे विरोध करणे. विरुद्धार्थी नाही, सिमिलर वर्ड. कुठला सिमिलर वर्ड? तर कुठला येतो? वेअर ऑफ. तर ॲब्रेडचा सिनोनियम किंवा सिमिलर वर्ड येतो तर वेअर ऑफ, म्हणजे ऑप्शन सी. चला तर पुढचा प्रश्न पाहू. सॅन्ग्यून काय? तर याचा अर्थ काय होतो? तर आशावादी. काय होतो? तर आशावादी असा अर्थ होतो. राईट आहे. आता याचा सिमिलर वर्ड कुठला असेल? तर होपफुल. याचा अर्थ होप म्हणजे आशा. राईट. होपफुल म्हणजे आशावादी. तर याचा अर्थ सुद्धा काय होतो? तर आशावादी. म्हणून सिमिलर वर्ड किंवा सेम मिनिंग असणारा वर्ड कुठला असेल सॅन्ग्युइनचा? तर होपफुल, म्हणजे ऑप्शन सी. चला आता पुढचा प्रश्न पाहू. वर्ड आहे पहा इथे परत काय म्हटलंय? मीन्स द सेम. वर्ड दॅट मीन्स द सेम म्हणजे याचा सिमिलर मिनिंग असलेला वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर ॲफ्लुएंट. ॲफ्लुएंट म्हणजे काय असतं? तर संपन्न. आणि पहा याचा सिमिलर वर्ड कुठला असेल? तर हा जो वर्ड आहे ए ऑप्शन मधला, प्रॉस्पेरस. प्रॉस्पेरस म्हणजे काय असतं? तर समृद्ध. म्हणजे आन्सर काय असेल? तर ए ऑप्शन असेल. पहा पुअर म्हणजे काय असतं? तर गरीब असतं. सो ते नाही येणार. एकदम अपोजिट वर्ड येईल. टॉकेटिव्ह म्हणजे खूप बडबडणारा, म्हणजे त्याचा पण काही प्रश्न नाही. क्लोज म्हणजे जवळ, याचा सुद्धा काही संबंध नाही. म्हणून कुठला ऑप्शन येईल? तर ए ऑप्शन. आता जरा, आता तुम्हाला इतकं तर कळतं. आता इथे असं पण करू शकतो आपण की इथे ऑप्शन बाजूला काढून टाकू शकतो. पहा पुअरचा एकदम विरुद्धार्थी शब्द होतो. टॉकेटिव्हचा काही संबंध येणार नाही आणि क्लोजचा. म्हणून उरलेला अर्थ जो असेल तो ऑप्शन असेल तो हा असेल. मग याला राईट करू शकतो जेव्हा तुम्हाला प्रॉस्पेरसचा अर्थ माहिती नसतो. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. लिम्प. लिम्प म्हणजे काय? तर काहीतरी अवघडीने चालणे किंवा लंगडत चालणे किंवा अडथळत चालणे. बरोबर आहे. लिम्प म्हणजे काय? काहीतरी अवघडीने चालणे किंवा लंगडत चालणे, किंवा आपण म्हणतो की नीट नाही चालणे, अवघडून चालणे. तर याचा सिमिलर मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? तर अडथळणे, म्हणजे फ्लॅटर. फ्लॅटर जो सी ऑप्शन आहे त्याचा अर्थ काय होतो? तर अडथळणे. याचा अर्थ सुद्धा तेच होतो. म्हणून ऑप्शन कुठला? अडखळणे. अडखळणे. म्हणून आन्सर कुठला असेल? तर सी असेल. समजलं का? पहा इथे आता वर्ड कुठला दिले, इथे पण पहा करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचं आहे. इनफ्रिक्वेंट. इनफ्रिक्वेंट म्हणजे काय असतं? तर क्वचितच. 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 पहा आता तुम्हाला काही हे वर्ड्स माहिती नसतील, हे काही वर्ड्स तुमच्यासाठी नेहमी असतील. आता पहा याचा सेम मिनिंग किंवा सिनोनियम काय असेल? समटाइम्स. समटाइम्स म्हणजे काय होतं? तर कधी कधी. आणि क्वचित क्वचित क्वचितच ते पण, आणि कधी कधी, या दोघांचा मिनिंग सेम होतो. समजलं? म्हणून ऑप्शन कुठला असेल? तर डी. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्नामध्ये काय आहे? मॅसेट. मॅसेट. ओके. तर याचा अर्थ काय होतो? तर कत्तल किंवा ठार मारणे. कत्तल करणे किंवा ठार मारणे. समजलं? आता याचा अर्थ कत्तल किंवा मारणे, ठार मारणे किंवा हत्याकांड असा याचा अर्थ होतो. त्याचा सिनोनियम काय असेल? तर स्लॅटर.
स्लॅटर म्हणजे सुद्धा काय होतं तर कत्तल करणे, कत्तल किंवा ठार मारणे. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय तर बी लिटल, बी लिटल असं म्हटलंय, तर याचा सिनोनियम असेल तर डिस्परेज. समजलं? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. रिवाइज, रिवाइजचा सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचंय. रिवाइज म्हणजे काय होतं? रिवाइज म्हणजे थोड्या थोड्या वेळानंतर किंवा आपण जे रिव्हिजन देतो त्याच्यामध्ये काय करतो आपण तर करेक्शन करतो किंवा काही गोष्टी ऍड करतो, राईट. तर आता पहा जो ऑप्शन ए आहे एडिट, तर त्याच्यात सुद्धा काय करतो आपण तर ऍड करतो, एडिट करतो, त्याच्यात काही चेंजेस करतो. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल तर ए. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. डिस्टिंग्विश, डिस्टिंग्विश म्हणजे भेद करणे किंवा फरक करणे. काय अर्थ असतो तर भेद करणे किंवा वेगवेगळे एखादी गोष्ट आहे त्याचा फळ आहेत आपल्याकडे, तर त्याला आता डिस्टिंग्विश करायचंय म्हणजे त्याला त्याच्यात फरक करायचा किंवा स्पेसिफिक फळांमध्ये आपल्याला डिवाइड करायचंय, म्हणजे ऍपल, मँगो अशा वेगवेगळ्या फळांमध्ये डिस्टिंग्विश करायचंय. त्याचा अर्थ काय आता करेक्ट सिनोनियम काय असेल तर डिफरन्शिएट, डिफरन्शिएट म्हणजे सुद्धा काय असतं फरक करणे. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. अक्यूज, काय अक्यूज, अक्यूज म्हणजे काय असतं तर अर्थ तर आरोप करणे, आरोप करणे. बरोबर आहे. आता याचा सिनोनियम काय असेल तर इम्पीच, इम्पीच याचा अर्थ काय होतो तर संशय व्यक्त करणे. आणि आता पहा संशय व्यक्त करणे आणि आरोप करणे हे सिमिलर वर्ड्स आहेत. बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल तर इम्पीच. अक्यूजचा सिनोनियम काय असेल तर इम्पीच असेल, राईट. पुढचा प्रश्न पाहू आता. आता इथे काय म्हटलंय, आता दुसऱ्या प्रकारचा क्वेश्चन येतो तो म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ओके, तर तो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय येतं तर आपल्याला एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्यासाठी आपल्याला एक शब्द शोधायचा असतो. बरोबर आहे. तर आता इथे काय म्हटलंय वन हू एंटरटेन्स हिज गेस्ट वेल, म्हणजे जो आपल्या पाहुण्यांचे चांगले मनोरंजन करतो त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात हॉस्पिटेबल. काय म्हणतात तर हॉस्पिटेबल. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. आता प्रश्न वाक्य काय दिलेलं आहे, सेंटेन्स काय दिलेलं आहे, प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट म्हणजेच पक्षी ठेवण्याची जागा, पक्षी ठेवण्याची जागाला काय म्हणतात तर पक्षीगृह असं म्हणतात. आणि त्यालाच इंग्लिश मधून काय म्हणतात तर ॲव्हेअरी, ॲव्हेअरी याला काय म्हणायचं पक्षीगृह. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल डी, ॲव्हेअरी. चला आता पुढचा प्रश्न पाहू. दॅट विच इज कॉन्ट्रॅरी टू लॉ. आता कॉन्ट्रॅरी म्हणजे काय, कॉन्ट्रॅरी म्हणजे विरुद्ध. आता आपण म्हणतो काही कॉन्ट्रास्ट घालावं तर ते जास्त उठून दिसतं. कॉन्ट्रॅरी, कॉन्ट्रास्ट हे कसं असतं अपोजिट असतं, म्हणजे विरुद्ध किंवा एकदम अपोजिट. समजलं का? म्हणजे दॅट विच इज कॉन्ट्रॅरी टू लॉ म्हणजे जे कायद्याच्या विरुद्ध आहे. तर असं काय असतं तर इल्लीगल असतं. जे कायद्याच्या विरुद्ध असतं किंवा जे कायद्याच्या सोबत नसतं, जे कायद्याने असतं ते काय असतं तर लिगल असतं, पण जे कायद्याच्या विरुद्ध असतं ते काय असतं तर इल्लीगल असतं. म्हणून ऑप्शन सी. चला तर पुढचा प्रश्न आहे ऑफ अननोन ऑथरशिप. ऑफ अननोन ऑथरशिप म्हणजे अज्ञात लेखकाचे, तर त्याला काय म्हणायचं तर अनॉनिमस, अनॉनिमस असं म्हणतात. चला पुढचा प्रश्न पाहू. दॅट विच कांट बी अटॅक ऑर टेकन बाय फोर्स म्हणजे ज्यावर बळजबरी किंवा हल्ला करता येत नाही त्याला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं ऑटोपे. समजलं? पुढचा प्रश्न पाहू आता. अ ट्राईड स्टिरियोटाइप एक्सप्रेशनला काय म्हणायचं तर त्याला म्हणतात, आता एका अचूक स्टिरियोटाइप अभिव्यक्तीसाठी एक शब्द कुठला असेल तर क्लीचे. कुठला असेल तर क्लीचे म्हणजे ऑप्शन बी. चल पुढचा प्रश्न पाहू. इथे पण वन वर्ड सबस्टिट्यूशन करायचंय. वन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस.
आता पहा, जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो त्याला काय म्हणतात, तर प्रवासी. ऑब्विसली त्याला म्हणतो आपण प्रवासी. आणि प्रवासीला इंग्लिश मधून काय म्हणतात, तर ऑप्शन ए मध्ये जो दिलाय इटिनरेंट, त्याला तसं म्हणतात, इटिनरेंट असं म्हणतात. समजलं? प्रवासाला इंग्लिश मध्ये इटिनरेंट असं म्हणतात. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता इथे पहा, अपोजिट मिनिंग असलेला, पहा, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग इन ईच ऑफ द फॉलोइंग. अपोजिट मिनिंग असलेला वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ऑप्शन मधला. आता पहा, प्रोपेन्सिटी असा आपल्याला वर्ड आहे, तर याचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. तर आता प्रोपेन्सिटी म्हणजे काय, अ हॅबिट ऑफ बिहेविंग इन अ पर्टिक्युलर वे, म्हणजे विशिष्ट रीतीने वागायची सवय. बरोबर आहे. याचा अर्थ असा होतो. तर याचा अपोजिट मिनिंग असलेला काय होईल, काहीतरी करण्याची इच्छा नसल्याची भावना. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन डी, डिसइन्क्लिनेशन. चला आता पुढचा प्रश्न पाहू. इन्कोमियम. इन्कोमियम म्हणजे काय असतं अर्थ, तर याचा मराठीमध्ये मिनिंग होतो तारीफ करणे. बरोबर आहे. आता याचा तारीफ करण्याचा अपोजिट मिनिंग असलेला शब्द कुठला असेल, तर निंदा करणे. बरोबर आहे. निंदा करण्याला इंग्लिश मधून काय म्हणायचं, तर निंदा करण्याला इंग्लिश मधून म्हणतात हायपर क्रिटिसिझम. काय म्हणायचं, तर हायपर क्रिटिसिझम. तीव्र यालाच काय म्हणतात, तर तीव्र निंदा किंवा निंदा. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पुढचा प्रश्न सुद्धा आपल्याला अपोजिट मिनिंग फाइंड आउट करायचा आहे. तर पुढचा प्रश्न आहे पेटलंट. पेट्युलंट काय आहे, पेट्युलंट. पेट्युलंट म्हणजे चिडचिडा, एकदम चिडचिड करणारा, चिडचिडा. आता त्याचा अपोजिट मिनिंग असलेला काय होईल, तर एकदम शांत. एकदम शांत, एकदम शांतला काय म्हणता येईल, तर काम. काम म्हणजे सुद्धा एकदम शांत असतो, तो शांतपणे सगळे कामं करतो. बरोबर आहे. म्हणून ऑप्शन ए. तर पेट्युलंटचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल, तर काम असेल, म्हणजे ऑप्शन ए. चला आता पुढचा प्रश्न पाहू. लॅकोनिक. लॅकोनिक या शब्दाचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर लॅकोनिक म्हणजे जर एखादा पर्सन असं म्हटलं लॅकोनिक पर्सन, तर त्याला काय म्हणायचं, तर एखादा व्यक्ती हा बोलताना कमीत कमी शब्द वापरतो, ज्यालाच म्हणतात मितभाषी. समजलं? मग याचा अपोजिट काय असेल वर्ड, तर जो जास्त बडबड करतो तर त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर टॉकेटिव्ह. काय म्हणतात, तर टॉकेटिव्ह. म्हणून ऑप्शन लॅकोनिकचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल, तर टॉकेटिव्ह. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक्सोडसचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर एक्सोडस म्हणजे काय असतं, मोठ्या प्रमाणावर निघून जाणे. मोठ्या प्रमाणावर निघून जाणे, पहा, निघून जाणे, एक्सोडस. मग आता अपोजिट मिनिंग मध्ये काय येईल, तर पहा इथे सेकंड जो ऑप्शन आहे होम कमिंग, म्हणजे घर वापसी. तर अपोजिट वर्ड कुठला असेल एक्सोडसचा, होम कमिंग. समजला? चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय पहा, वर्ड कुठला दिलाय अपोजिट मिनिंग साठी, अफ्लुएन्स. तर अफ्लुएन्सचा आपल्याला अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. अफ्लुएन्स म्हणजे काय, संपन्नता. संपन्नता म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसा आहे, खूप संपन्न आहे, जो व्यक्ती खूप श्रीमंत आहे असा. मग ज्याचा आता विरुद्धार्थी शब्द काय होईल त्याचा, तर गरीब. जो गरीब आहे म्हणजे पॉवर्टी, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पॉवर्टी, म्हणजे गरिबी. समजलं? आणि अफ्लुएन्स म्हणजेचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, तर संपन्नता. चला पुढचा प्रश्न पाहू. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला अगोनी हा शब्द दिलाय, त्याचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर अगोनी म्हणजे दुःख किंवा वेदना. दुःख किंवा वेदना. समजलं? आता दुःख किंवा वेदना याचा अपोजिट काय असेल, तर आनंद किंवा अत्यानंद. बरोबर आहे. मग अत्यानंदला किंवा आनंदाला याच्यामध्ये इंग्लिश मध्ये काय म्हणतात, एक्स्टेसी. समजलं? म्हणजे याला काय म्हणतात, अत्यानंद. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पुढच्या प्रश्नामध्ये पहा, फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. बरोबर आहे. तर फिल इन द ब्लँक्स मध्ये काय म्हटलंय, इन द फेस ऑफ द ओव्हरवेल्मिंग मास ऑफ एव्हिडन्स अगेन्स्ट हिम वी कांट डॅश हिम ऑफ द क्राईम. काय येईल,
absolve him of the crime. We can't absolve him of the crime. समजला. आता पुढचा प्रश्न पाहू. एव्हरी रॅश ड्रायव्हर बिकम्स अ डॅश किलर. इथे काय येईल? पोटेन्शियल किलर. पोटेन्शियल किलर. चला तर पुढचा बघू. Scarcely dash the teacher entered the class when he heard the noise. Kyle, had the teacher enter the class when he heard the noise. चला तर पुढचा प्रश्न पाहू. He will impart no information dash anyone. Kyle, to anyone. He will impart no information to anyone. चला तर पुढचा पाहू. The United Kingdom dash England, Wales, स्कॉटलँड अँड नॉर्थर्न आयर्लंड. चला तर इथे काय येईल? तर comprises. The United Kingdom comprises England, Wales, Scotland and Northern Ireland. चला तर पुढचा प्रश्न पाहू. Jim suffered a dash of fortune. इथे काय येईल? तर रिव्हर्सल ऑफ फॉर्च्यून. Jim suffered a reversal of fortune. आता पहा इथे काय म्हटलंय? द करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन आहेत, तर त्याच्यामधला करेक्ट स्पेलिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. आता इथे पहा आपल्याला इथे दिसून येईल, तर इथे आपल्याला न्यूरॉन असा शब्द फाइंड आउट करायचा आहे. तर आता जो ऑप्शन आहे सी, न्यूरॉन, तर न्यूरॉन या ही सी ऑप्शन मधली जी स्पेलिंग आहे NEURON ही स्पेलिंग करेक्ट आहे. न्यूरॉन म्हणजे काय? तर चेतापेशी. आता न्यूरॉन आपल्या डोक्यांमध्ये पण असतात, मेंदूमध्ये पण न्यूरॉन्स असतात. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये पहा, मॅमल चा आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचं, स्पेलिंग फाइंड आउट करायची. ती कशामध्ये करेक्ट आहे? तर बी ऑप्शन मध्ये. तर मॅमलची स्पेलिंग काय असते? तर MAMMAL. कळालं? मॅमल म्हणजे काय? तर सस्तन प्राणी. समजलं का? सस्तन प्राणी. चला आता पुढचा प्रश्न पाहू. लॅमेंट याचा अर्थ स्पेलिंग काय होती? लेमनची. लेमेंट म्हणजे काय असतो? शोक. तर आता पहा लेमेंटची करेक्ट स्पेलिंग काय असते? LAMENT ही करेक्ट स्पेलिंग असते आणि याचा अर्थ होतो मराठीमध्ये मिनिंग होतो तर शोक करणे. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. तर इथे सुद्धा करेक्टली स्पेल्ड वर्ड विचारलाय, तर काय असेल? हॉरिबल. हॉरिबल. हॉरिबल म्हणजे काय? तर भयानक. काय होतं? तर भयानक. समजलं? तर करेक्ट स्पेलिंग काय असते हॉरिबलची? तर HORRIBLE म्हणजे ऑप्शन डी मध्ये जो आहे ती करेक्ट स्पेलिंग आहे. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पहा डिसीज दिले इथे. डिसीज. डिसीजची स्पेलिंग काय असेल? DISEASE. DISEASE म्हणजे ऑप्शन सी. डिसीज म्हणजे आजार किंवा रोग. चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलंय करेक्टली स्पेल्ड वर्ड म्हणजे करेक्ट स्पेलिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा ऑप्शन मधला. तर जॉन्डिस. जॉन्डिस म्हणजे काय असतं? तर कावीळ. जॉन्डिसची स्पेलिंग करेक्ट काय असते? JAUNDICE. जॉन्डिस म्हणजे काय असतं? तर कावीळ असतं. कावीळ एक आजार असतो, माहित असेल तुम्हाला सगळ्यांनाच. नंतर द करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं. पहा करेक्टली स्पेल्ड वर्ड कुठला आहे? इमिडिएटली. इमिडिएटलीची स्पेलिंग काय असते? IMIEDIATELY. इमिडिएटली. इमिडिएटली म्हणजे तुरंत, लगेच. म्हणजे ऑप्शन कुठला असेल? ए. चला आता पुढचा प्रश्न पाहू. हॅस्टल. हॅस्टलचा वर्ड आपल्याला करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायचे. हॅस्टलची स्पेलिंग काय असते? HUSTL ही हॅस्टल. हस्टलची करेक्ट स्पेलिंग असते. आणि हस्टल म्हणजे काय? तर खेचा खेच. खेचा खेच. समजलं का? आता करेक्ट ऑप्शन काय असेल? म्हणून बी. चला तर पुढचा प्रश्न काय? हॉरोस्कोप. हॉरोस्कोप. आता हॉरोस्कोपची स्पेलिंग काय असते? HOROSCOPE. आणि हॉरोस्कोप म्हणजे काय? कुंडली किंवा ज्याला आपण पत्रिका देखील म्हणतो. समजलं? तर करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन कुठला असेल? तर ए. HOROSCOPE. चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? काही म्हणी दिल्यात किंवा काही वाक्य दिलेत, तर त्याच्यासाठी त्याचा करेक्ट मिनिंग आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
तर आता कुठला वाक्य आहे आपल्याला किंवा कुठली म्हण आहे, टू ईट अवे. टू ईट अवेचा आपल्याला मिनिंग फाइंड आउट करायचं आहे. तर काय ते मिनिंग, तर करोड. काय तर करड, करड म्हणजे सरणे. समजलं. चला आता पुढचा प्रश्न पाहू. टू ग्रो अपॉन. टू ग्रो अपॉन, टू ग्रो अपॉनचा मिनिंग काय होतो, गेट अ स्ट्रॉंगर होल्ड ऑन समथिंग ग्रॅज्युअली. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहू. आता पुढचं वाक्य काय दिलंय आपल्याला, पुढची म्हण काय दिले, टू बी वेल ऑफ. टू बी वेल ऑफचा मिनिंग काय होतं, टू बी इन कम्फर्टेबल सर्कमस्टन्सेस. म्हणजे एका झोन मध्ये तुम्ही कम्फर्टेबल व्हा. ओके. चला तर पुढचा प्रश्न पाहू. बोर अवे. बोर अवे म्हणजे बोन, जिंकणे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. गेट द बेटर ऑफ या म्हणीचा अर्थ फाइंड आउट करायचा आहे. तर गेट द बेटर ऑफचा काय अर्थ होतो, तर टेक द बेटर थिंग्स अँड लिव्ह द रेस्ट. चला तर पुढचा पाहू. हिअर समवन आउट. हिअर समवन आउटचा मिनिंग काय होतो, लेट समवन कम्प्लीट व्हॉट दे आर सेइंग. इथे पहा जी राहिलंय, सेइंग. चला तर पुढचा प्रश्न पाहू. सिलेक्ट द ऑड वन आउट. आपल्याला ऑड वन आउट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ऑड वन आउट पहा ऑप्शन काय आहेत, हार्डवेअर, कीबोर्ड, इंक आणि मॉनिटर. आता जर तुम्ही पाहिलं, हार्डवेअर, कीबोर्ड आणि मॉनिटर हे जे कशाचे रिलेटेड आहेत, तर कम्प्युटरशी रिलेटेड आहेत. बरोबर आहे. आणि जो इंक आहे तो पेनीशी किंवा बाकी सगळ्यांशी पेनीशी किंवा एखाद्या गोष्टीशी रिलेटेड आहे. आणि बाकीचे सगळे हे कशाचे आहेत, तर कम्प्युटरशी रिलेटेड आहेत. सो आन्सर काय येईल, इंक. ऑड मॅन आउट कुठला असेल, तर इंक हा ऑड मॅन आउट असेल. चला आता पुढचा प्रश्न पाहू. ऍक्टर, डिरेक्टर, कॅमेरामॅन आणि मायक्रो ओव्हन. आता तुम्ही जर पहिले 3 ऑप्शन पाहिले तर ते सिनेमा किंवा मूवीजच्या रिलेटेड आहेत. ऍक्टर, डायरेक्टर आणि कॅमेरामॅन हे सगळ्या फिल्मच्या रिलेटेड आहे किंवा सिनेमाच्या रिलेटेड आहे. पण हे मायक्रो ओव्हन हे कशाच्या रिलेटेड आहे, तर किचनच्या रिलेटेड आहे. राईट. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल, तर डी असेल. आता पुढचा प्रश्न पाहू. बस, 3 टायर, विस्टल आणि कंडक्टर. आता पहा, बस, विस्टल म्हणजे शेट्टी आणि कंडक्टर म्हणजे जो शिट्टी. आता पहा, बसमध्ये कोण असतो, तर कंडक्टर असतो आणि कंडक्टर काय वाजवतो, तर शिट्टी वाजवतो. आता हे तिघांशी एकमेकांशी रिलेटेड आहे. पण 3 टायर हा ऑटो असतो. 3 टायर हा ऑटो असतो म्हणून हा वेगळ्या कॅटेगरी मधून येतो. आणि बस, विस्टल आणि कंडक्टर हे वेगळ्या कॅटेगरी मधून येतात. म्हणून करेक्ट आन्सर असेल तर 3 टायर. चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा ऑड मॅन आउट फाइंड आउट करायचं. पहा, ऑरेंजेस, बनाना आणि ऍपल आणि आहे ब्रिंजल. आता पहा, ऑरेंजेस, बनाना आणि ऍपल काय आहेत, तर फ्रुट्स आहेत. आणि ब्रिंजल, ब्रिंजल म्हणजे काय, वांगे. तर ते काय कशामध्ये मोडतं, तर कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं, तर व्हेजिटेबल्स मध्ये येतं. समजलं. म्हणून हा ऑड मॅन आउट. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल, तर ब्रिंजल. द वर्ड सिमिलर इन द मिनिंग टू रिकवर. आता जो रिकवर मिनिंग आहे त्याचा सिमिलर मिनिंग असलेला ऑप्शन मधला आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा. तर फर्स्ट ऑप्शन आहे पहा, रिकूप. रिकूपचा काय अर्थ होतो, टू रिकवर समथिंग. टू रिकवर समथिंग म्हणजे बघा इथेच आन्सर आपल्याला भेटतंय फर्स्ट ऑप्शन मध्येच. म्हणून आन्सर काय येतं, तर ए. त्यानंतर आपण हे बाकीचे तीनही ऑप्शन पाहू. पहा, सेकंड ऑप्शन आहे रिवाईव्ह. रिवाईव्ह म्हणजे काय, टू ब्रिंग बॅक टू लाईफ. काय, टू ब्रिंग बॅक टू लाईफ. आता पहा, सी ऑप्शन आहे हिल. हिल म्हणजे बरे होणे, रिस्टोर हेल्थ. टू रिस्टोर हेल्थ म्हणजे काय, आता म्हणता हिलिंग म्हणतो. हिलिंग, हिलिंग म्हणजे बरे होणे किंवा आपली हेल्थ नीट होणे. परत रिटर्न, रिटर्न म्हणजे टू कम बॅक म्हणजे रिटर्न येणे. आपण म्हणतोच रिटर्न, तुम्हाला माहितीच आहे. आता चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऍडमोनिश. तर ऍडमोनिशचा सिमिलर मिनिंग असलेला आपल्याला वर्ड पॉइंट आउट करायचा आहे. तर ऍडमोनिश म्हणजे काय, तर वॉर्न करणे. ऍडमोनिश म्हणजे काय, तर वॉर्न करणे. तर ऑप्शन मधला करेक्ट आन्सर कुठला असेल, तर थ्रेटन. थ्रेटन म्हणजे सुद्धा वॉर्न करणे, धमकी देणे. समजलं. म्हणून आन्सर कुठला येईल, तर ए. मग ऍडमॉनिशचा सिमिलर मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल, तर थ्रेटन. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ग्रॅटिफाय.
ग्रॅटिफाय असलेला सिमिलर मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे किंवा करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचे ग्रॅटिफायसाठी. तर ग्रॅटिफाय म्हणजे काय, कोणाला तरी प्लेजर किंवा सॅटिस्फॅक्शन देणे. ग्रॅटिफाय म्हणजे काय, तर कुणाला तरी प्लेजर किंवा सॅटिस्फॅक्शन देणे. तर आता फर्स्ट जो ऑप्शन आहे फ्रँक, फ्रँक असणे म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड असणे. नेक्स्ट ऑप्शन आहे ॲप्रिशिएट, ॲप्रिशिएट म्हणजे कुणाची तरी तारीफ करणे, स्तुती करणे. नंतर आहे पॅसिफाय, पॅसिफाय म्हणजे टू काम समवन. आणि लास्ट ऑप्शन आहे इंडल्ज, इंडल्ज म्हणजे टू अलाव समवन एल्स टू एन्जॉय समथिंग डिझायर. म्हणून ऑप्शन कुठला येईल तर 4. समजलं का? चला आता पुढचा प्रश्न पाहू. पेनचॅन्ट. आता पहा, पेनचॅन्ट म्हणजे काय, जे लाइकिंग असतं, म्हणजे एखाद्याला कुणाला तरी लाईक करणं किंवा लाईक, याचा अर्थ आता अर्थच काय होतो तर लाइकिंग. मग आता पहा, ऑप्शन मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड मध्ये दिसतंय फर्स्टच ऑप्शन आहे लाईक, म्हणून करेक्ट सिनोनियम कुठला असेल तर ए. चला आता पुढचा प्रश्न पाहू. बार्टर. आता बार्टर या शब्दाचा करेक्ट सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. तर करेक्ट याचा आन्सर आहे तर एक्सचेंज. जर तुम्ही बघितलं तर बार्टर म्हणजे वस्तूचा ट्रेड करणे. समजलं? बार्टर म्हणजे काय असतं तर वस्तूचा ट्रेड करणे. मग आता करेक्ट आन्सर काय येईल तर एक्सचेंज. आता जर तुम्ही बाकी ऑप्शन्स कडे पाहिलं तर डील, डील म्हणजे एक ट्रान्झॅक्शन किंवा एक ऍग्रीमेंट करणे. सेकंड ऑप्शन आहे रिटर्न, रिटर्न म्हणजे काय तर रिटर्न म्हणजे द ऍक्शन ऑफ गिव्हिंग और सेंडिंग और बॅक, म्हणजे एखादी गोष्ट कुणाला सेंड करायची बॅक म्हणजे किंवा देऊन टाकायची. लेंड, लेंड म्हणजे काय टू गिव्ह समथिंग टू समवन फॉर अ शॉर्ट पिरियड, म्हणजे उधार देणे, उधारी देणे, त्याला काय म्हणायचं लेंड. म्हणून बार्टरचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन येईल, करेक्ट सिनोनियम कुठला असेल तर एक्सचेंज म्हणजे ऑप्शन 4. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता नेक्स्ट मध्ये काय म्हटलंय, करेक्ट सिनोनियमच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता करेक्ट सिनोनियम याचा काय असेल अनकॉन्सिनेबलचा. तर अनकॉन्सिबलचा अर्थ काय असतो अनरिझनेबल किंवा एक्सेसिव्ह असा होतो. तर ऑप्शन वाईज करेक्ट आन्सर काय असेल तर एक्सेसिव्ह म्हणजे ऑप्शन सी. आता तुम्ही बाकीच्या ऑप्शन्स कडे पाहिलं, डिस्टेस्टफुल, डिसटेस्टफुल, पहा डिसटेस्टफुल म्हणजे नॉट गुड इन टर्म्स ऑफ टेस्ट, टेस्टच्या टर्मने चांगलं नाहीये. पहा टेस्टफुल म्हणजे खूप छान आणि किंवा खूप छान टेस्ट आहे, आणि डिस म्हणजे नॉट, म्हणजे नॉट गुड इन इन टर्म्स ऑफ टेस्ट. चला इथे अनमॅनेजेबल, पहा अन डिस अशा गोष्टी जेव्हा येतात तेव्हा नॉट वगैरे लागतं, निगेटिव्ह टर्म होऊन जातो तो. तर मॅनेजेबल, अनमॅनेजेबल, मॅनेजेबलचा अपोजिट मिनिंग किंवा आपण अँटोनियम म्हणजे विरुद्धार्थी शब्द सुद्धा म्हणू शकतो. तर मॅनेजेबलचा विरुद्धार्थी शब्द काय असतं अनमॅनेजेबल. आता अनमॅनेजेबलचा अर्थ काय होतो तर डिफिकल्ट टू मॅनेज किंवा डिफिकल्ट टू हँडल. आता एक्सेसिव्ह, एक्सेसिव्ह म्हणजे मोर दॅन व्हॉट इज नेसेसरी, म्हणजे गरजेपेक्षा जास्त. आणि अनमाइंडफुल, अनमाइंडफुल म्हणजे असा व्यक्ती जो लक्ष देत नाही. समजलं? म्हणून करेक्ट आन्सर काय असेल तर सी. समजलं? म्हणून करेक्ट आन्सर काय असेल सी. आता चला पुढचा प्रश्न पाहू. टर्मिनेट. आता आपण एखादी गोष्ट काय म्हणतो इन तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही म्हणत असाल चला आता गोष्ट टर्मिनेट करू, म्हणजे संपून टाकू किंवा एंड करू. म्हणजे काय आता पहा, टर्मिनेट करणे म्हणजे एंड करणे, संपवून टाकणे. तर करेक्ट ऑप्शन कुठला असेल याचा, पहा एंड डिरेक्टली दिलंय साध्या सोप्या शब्दात. एंड, एंड म्हणजे काय संपवून टाकणे. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल ऑप्शन कुठला असेल तर सी. आता जर तुम्ही ऑप्शन वाईज बघितलं, सस्पेंड, सस्पेंड म्हणजे टेम्पररीली स्टॉप करणे, परमनंट नाही पण टेम्पररीली स्टॉप करणे. नेक्स्ट ऑप्शन आहे डिसमिस, डिसमिस म्हणजे ऑफिशियली सेंड समवन अवे. परत आहे एंड, एंडचं आपल्याला माहितीये कन्क्लूड करणे किंवा स्टॉप करणे. आणि इंटरप्ट, इंटरप्ट म्हणजे टू टेम्पररीली स्टॉप समथिंग. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे डँक. डँकचा अर्थ काय होतो तर डँक म्हणजे वेट किंवा कोल्ड. आणि जर बाकी ऑप्शन्स पाहिले तर सगळे एलिमिनेट होतात. कसं तर डेंजरस म्हणजे डेंजरसचा तर काही संबंध नाहीये, अगलीचा देखील काही संबंध नाहीये. आणि प्लंडर, प्लंडर म्हणजे दरोडेखोर, दरोडेखोरचा देखील काही संबंध नाहीये. मग ऑप्शन राहिला डॅम,
म्हणून डॅम्प डॅंगचं सिमिलर वर्ड किंवा करेक्ट सिनोनियम म्हणता येईल. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे बाउंटी. आता पहा बाउंटी. बाउंटी म्हणजे काय तर रिवॉर्ड. आता पहा बाउंटीचा करेक्ट सिनोनियम काय असेल तर रिवॉर्ड. बाउंटी म्हणजे एक रिवॉर्ड असते म्हणून डायरेक्ट ऑप्शनच येतं. याचा अर्थच असतो की रिवॉर्ड. सो डायरेक्ट ऑप्शनच येतो. याचा करेक्ट सिनोनियम काय येतो तर रिवॉर्ड. चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे डीवी. आता डीवी काय असतं अ फुलिश और स्टुपिड पर्सन. फुलिश किंवा म्हणायचं असेल आता तुम्हाला एखाद्याला मूर्ख किंवा फुलिश म्हणायचं असेल तर तुम्ही काय यूज करणार वर्ड तर डीवी. डीवी म्हणजे काय होतं तर फुलिशच होतं म्हणून ऑप्शन बी. समजलं. आता सेल्फलेस. सेल्फलेस म्हणजे अनसेल्फिश म्हणजे जो स्वार्थी नाहीये. थर्ड ऑप्शन आहे फॉलोअर. फॉलोअर म्हणजे अ पर्सन हू सपोर्ट्स अँड ॲडमायर्स अ पर्टिक्युलर पर्सन. आता आणि नंतर काय आहे पळणीर. पळणीर म्हणजे अ पर्सन हू इज अमॉंग द फर्स्ट टू एक्सप्लोर अ न्यू कंट्री. समजलं. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पुढचा प्रश्न चेंज आहे पहा. इथे काय म्हटलंय इन्स्ट्रक्शन्स काय दिलेत चूज द वर्ड चूज द वर्ड वन वर्ड चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन इच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे एक आपल्याला सेंटेन्स दिले त्या सेंटेन्ससाठी आपल्याला एक वर्ड फाइंड आउट करायचंय. समजलं. तर वर्ड काय आहे वन हू इज अनेबल टू रीड और रिराईट. याचा अर्थ काय होतो ज्याला लिहिता वाचता येत नाही. तर करेक्ट आन्सर ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला काय म्हणतो आपण अनपढ अशिक्षित. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर इलिटरेट. समजलं का. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला पहा वन वर्ड सबस्टिट्यूशनच वर्ड आहे. तर पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलाय आपल्याला सेंटेन्स अ पार्ट ऑफ वर्ड दॅट कॅन बी प्रोनाउन्स सेपरेटली. म्हणजे शब्दाचा एक भाग जो स्वतंत्रपणे उच्चारला जाऊ शकतो तर त्याला काय म्हणतात सिलॅबल. काय म्हणतात सिलॅबल म्हणजे ऑप्शन बी. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पहा नेक्स्ट आपल्याला काय आहे वन हू लॅक्स नॉलेज म्हणजे ज्याचं नॉलेज कमी आहे. आता जर याच्या विरुद्धार्थी म्हटलं तर ज्याचं नॉलेज खूप आहे त्याला काय म्हणतो तर इंटेलिजंट म्हणता येतं. पण ज्याचं नॉलेज खूप म्हणजे किंवा तो नॉलेजमध्ये त्याचं खूप कमी आहे तर त्याला काय म्हणायचं तर इग्नोरंट. काय म्हणायचं तर इग्नोरंट. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल तर सी. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन अ पर्सन हू लिव्स बाय हिमसेल्फ. अ पर्सन हू लिव्स बाय हिमसेल्फ म्हणजे स्वतःहून जगणारी व्यक्ती. त्याला काय म्हणायचं तर एकांतवासी. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेक्ल्यूज. काय म्हणायचं तर रेक्ल्यूज. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल तर सी. अ पर्सन हू लिव्स बाय हिमसेल्फ इज कॉल्ड ॲज रेक्ल्यूज. चला पुढचा प्रश्न पाहू. अन ऑब्जेक्ट ऑर पोर्शन सर्विंग ॲज अ सॅम्पल म्हणजे नमुना म्हणून काम करणारी वस्तू किंवा भाग त्याला काय म्हणतात तर स्पेसिमेन. काय स्पेसिमेन. चला पुढचा प्रश्न पाहू. अ पर्सन हू प्रिटेंड्स टू बी व्हॉट ही इज नॉट म्हणजे जो माणूस तो नसल्याचा आव करतो किंवा दावा करतो त्या माणसाला काय म्हणायचं तर इम्पोस्टर. काय म्हणायचं तर इम्पोस्टर म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटले बा फिअर ऑफ बिंग कन्फिन टू अ स्मॉल प्लेस म्हणजे छोट्या जागेत बंदिस्त होण्याची भीती. काय असेल तर क्लॉस्ट्रोफोबिया. म्हणजे आता आपल्याला एखाद्या छोट्या जागेत बंदिस्त होण्याची ज्याला भीती असते. काही जणांना पाण्याची भीती असते किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याचा आपल्याला फोबिया. फोबिया म्हणजे भीती असणे. समजला. मग इथे फिअर ऑफ म्हणजे एका छोट्या जागेत बंदिस्त होण्याची भीती याला म्हणायचं क्लॉस्ट्रोफोबिया. समजलं. आता जर तुम्ही पाहिलं फर्स्ट ऑप्शन कडे तर फर्स्ट ऑप्शन आहे अगोराफोबिया. तर त्याला काय म्हणायचं फिअर ऑफ ओपन और क्राउडेड स्पेसेस म्हणजे खूप मोठ्या जागेत किंवा जी क्राउडेड स्पेसेस असते त्याच्या फोबियाला काय म्हणायचं तर ऑप्शन ए मध्ये दिलंय. सेकंड ऑप्शन आहे ॲक्रोफोबिया. ॲक्रोफोबिया म्हणजे कुणाला हाईटची भीती असते तर त्या भीतीला काय म्हणायचं तर ॲक्रोफोबिया. डी ऑप्शन आहे होमोफोबिया. तर होमोफोबिया म्हणजे काय तर डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट होमोसेक्शुअलिटी और होमोसेक्शुअल्स. ओके. चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये म्हटलंय पहा अ पर्सन हू कम्स टू अ कंट्री फ्रॉम इट्स ओन कंट्री टू सेटल
म्हणजे एक व्यक्ती जी स्वतःच्या देशातून स्थायिक होण्यासाठी दुसऱ्या देशात येते, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात इमॅग्रेट. काय म्हणायचं? तर इमॅग्रेट. इमॅग्रेट म्हणजे जेव्हा कोणी परदेशातून आपल्या देशामध्ये येतं राहायला, त्याला आपण इमॅग्रेट असं म्हणतो. चला तर पुढचा प्रश्न पाहू. वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ फ्रीली, म्हणजे जे मोकळेपणाने व्यक्त होत नाही त्याला म्हणायचं इंट्रोवर्ट. म्हणजे जे खूप सारे लोक असतील तर त्यांच्यासमोर बोलू शकत नाहीत किंवा आपल्या गोष्टी व्यक्त करू शकत नाहीत, त्याला म्हणायचं तर इंट्रोवर्ट. आता त्याच्याच अपोजिट एक्स्ट्रोवर्ट. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे जो पब्लिकली बोलू शकतो, जो स्वतःला खूप छान एक्सप्रेस करू शकतो, तर त्याला काय म्हणायचं? तर एक्स्ट्रोवर्ट. द नेक्स्ट क्वेश्चन आहे अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन, तयारी न करता केलेले भाषण, त्याला काय म्हणायचं? तर एक्सटेम्पोर. काय म्हणायचं? तर एक्सटेम्पोर. एक्सटेम्पोर म्हणजे विदाउट प्रिपरेशन केलेली स्पीच. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पुढच्या प्रश्नात आपल्याला इन्स्ट्रक्शन्स काय दिले? चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग. अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. आता आहे इथे सबलाईम. सबलाईम. सबलाईमचा अपोजिट मिनिंग असलेला आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा. तर सबलाईम म्हणजे काय? सबलाईमचा अर्थ होतो तर गौरवशाली. गौरवशाली. समजलं? तर गौरवशाली असा होतो. तर करेक्ट आन्सर आहे ल्युडिक्रोस. काय? ल्युडिक्रोस म्हणजे ऑप्शन सी. आता जर फर्स्ट ऑप्शन पाहिला मीन. मीन म्हणजे अनकाइंड. हिलॅरियस. सेकंड ऑप्शन आहे हिलॅरियस. हिलॅरियस म्हणजे एक्स्ट्रीमली फनी किंवा मजेदार, एकदम मजेदार. आणि आता थर्ड ऑप्शन आहे ल्युड्रिकरस म्हणजे हास्यास्पद. हास्यास्पद. आता फोर्थ ऑप्शन आहे अम्युझिंग, एंटरटेनिंग किंवा मनोरंजक. समजलं? चला तर पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर कशाचा? डिमेंटेड. तर आता आहे पहा, डिमेंटेड म्हणजे वेडा असा असतो. ओके. तर आता फर्स्ट ऑप्शन आहे बघा इनकॉर्डिनेट. इनकॉर्डिनेट म्हणजे एक्सेसिव्ह, गरजेपेक्षा जास्त. सेकंड ऑप्शन आहे सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह म्हणजे इझिली अफेक्टेड इमोशनली. थर्ड ऑप्शन आहे सेन्स्युअल. सेन्स्युअल म्हणजे आनंददायक. आणि फोर्थ ऑप्शन आहे सेन्सिबल. सेन्सिबल म्हणजे समजूतदार. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल? सेन्सिबल. चला तर पुढचा प्रश्न पाहू. ऍरिड. तर ऍरिड म्हणजे कोरडा. काय असतं? तर कोरडा. म्हणजे तो कोरड्याच्या अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? वेट म्हणजे ओला. म्हणून ऑप्शन ए. आता पुढचा पहा. सेनाईल. काय? सेनाईल. तर सेनाईलचा अपोजिट मिनिंग असलेला आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर सेनाईल म्हणजे लॉस ऑफ मेंटल हेल्थ. मग त्याच्या अपोजिट मिनिंग काय असेल? अपोजिट वर्ड कुठला असेल सेन्साईलचा? मेंटली अलर्ट. ऑब्वियस आहे. आता फर्स्ट जो ऑप्शन आहे अफ्लुएंट. अफ्लुएंट म्हणजे वेल्दी म्हणजे श्रीमंत. सेकंड आहे करप्ट. करप्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे करप्टेड. परत आहे मेंटली अलर्ट. ते पाहिले मेंटली अलर्ट म्हणजे मेंटली अलर्ट म्हणजे मेंटली शार्प असणं किंवा फास्ट असणं. आणि नंतर आहे फोर्थ ऑप्शन सस्पिशियस. सस्पिशियस म्हणजे शोईंग अ लॅक ऑफ ट्रस्ट म्हणजे शक टाईप असतं. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय आपला? प्रोक्रॅस्टिनेटचं अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे? तर प्रोक्रॅस्टिनेट म्हणजे प्रत्येक गोष्ट पुढे ढकलणे. आता आपल्याला एखादं कुठल्या गोष्टीची भीती असते, तर आपण ती गोष्ट पुढे पुढे ढकलतो. आपल्याला वाटतं ती पुढे गोष्ट ढकलली तर ती स्किप होईल, पण तसं नसतं. तर करेक्ट आन्सर काय येईल? एक्सपेंडिएट. एक्सपेडिएट. तर म्हणजे प्रत्येक गोष्ट लगेच करणे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला वर्ड कुठला दिलाय? तर एक्स्ट्रोसिएटिंग. तर याचा अपोजिट मिनिंग असलेला हे कुठला येईल? वर्ड कुठला येईल? तर माइल्ड येईल. समजलं? तर माइल्ड म्हणजे जास्त पण इंटेन्स नाही आणि जास्त पण कमी नाही. चला आता पुढचा प्रश्न पाहू. तर पाहता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला कॉम्प्ली या शब्दाचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. ओके. तर कॉम्प्ली म्हणजे एखाद्या गोष्टीला आदेश देणे किंवा
आदेश एक्सेप्ट करणे, मान्यता देणे असा होतो. तर याचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? चॅलेंज, म्हणजे विरोध करणे, मान्यता न देणे. म्हणून ऑप्शन कुठला असेल? तर डी. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे रिट्रीट. तर आता पहा, रिट्रीट म्हणजे काय? माघार घेणे, बरोबर आहे. तर माघार घेणे या शब्दाचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? तर ऍडव्हान्स. ऍडव्हान्स म्हणजे प्रोग्रेस किंवा करणे किंवा फॉरवर्ड मूव्ह घेणे. समजलं? आता जो ए ऑप्शन आहे इग्रेस, इग्रेस म्हणजे एक्झिट, टू एक्झिट. परत शेल्टर म्हणजे काय? तर निवारा असतं. आणि हेवन म्हणजे काय? तर स्वर्ग असतं. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल? तर बी. चला पुढचा प्रश्न पाहू. आता पुढच्या प्रश्नामध्ये पहा, सगळ्या फिल इन द ब्लँक्स आहे. फर्स्ट, आता फिल इन द ब्लँक्स मध्ये काय म्हटलंय? ही वॉज डॅश बाय नेचर अँड सो अवॉइडेड ऑल कंपनी. ही वॉज अँटी सोशल बाय नेचर अँड सो अवॉइडेड ऑल कंपनी. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फिल इन द ब्लँक्स आहे. ज्योती रिफ्यूज टू बी डॅश बाय हर लॉंग इलनेस. इथे काय येईल पहा? डिस्पिरिटेड. इथे काय येईल? डिस्पिरिटेड. ज्योती रिफ्यूज टू बी डिस्पिरिटेड बाय हर लॉंग इलनेस. डिस्पिरिटेड म्हणजे हताश. चला तर पुढचं पाहू. द अपीयरन्स ऑफ द सिटी डॅश डे बाय डे. द अपीयरन्स ऑफ द सिटी इज चेंजिंग डे बाय डे. म्हणून ऑप्शन कुठला असेल? तर बी. चला पुढचं पाहू. द स्मेल ऑफ द सी कॉल्ड डॅश मेमरीज ऑफ हर चाइल्डहुड. द स्मेल ऑफ द सी कॉल्ड अप मेमरीज ऑफ हर चाइल्डहुड. चला पुढचं पहा. आता यू मस्ट डॅश युअर करिअर विथ ऑल सिरियसनेस. यू मस्ट परस्यू युअर करिअर विथ ऑल युअर सिरियसनेस. चला तर पुढचं पहा. मेकिंग pies and eggs डॅश मिस्टर रेडीज स्पेशालिटी. मेकिंग pies and eggs is Mr. Reddy's specialty. The deserted garden was infested dash weeds. The deserted garden was infested with weeds. चला तर पुढचं पाहू. आता पुढे म्हटलंय आपल्याला करेक्ट स्पेलिंग आपल्याला फाइंड आउट करायचे वर्ड ऑप्शन्स मधले. तर फर्स्ट आहे फॅसिनेट. आहे फॅसिनेटची करेक्ट स्पेलिंग काय असते? तर FASCINATING असते. आणि फॅसिनेटिंग म्हणजेच काय असतं? तर आकर्षक किंवा मनमोहक. म्हणून ऑप्शन कुठला आहे? तर फॅसिनेटिंग स्पेलिंग काय? FASCINATING. म्हणून ऑप्शन ए करेक्ट आन्सर असेल. चला पुढचा पाहू. आता इथे पण पहा, करेक्ट स्पेलिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचं. तर करेक्ट स्पेलिंग कशाची असेल? मिस्चिव्हियस. काय असेल? मिस्चिव्हियस. तर मिस्चिव्हियस म्हणजे काय? तर खोडकर. खोडकर. बाकीचे सगळे स्पेलिंग रॉंग आहे. बिलीव्हची अशी स्पेलिंग येत नाही, मोमेंटोची पण येत नाही. चला आता पुढचा प्रश्न पाहू. ब्रोकोली. आता पहा, ब्रोकोली. ब्रोकोली तुम्हाला एक भाजी जर तुम्हाला माहिती असेल तर त्या ब्रोकोलीची स्पेलिंग काय येते? तर BROCCOLI अशी ब्रोकोलीची स्पेलिंग येते. ती कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? तर बी ऑप्शन मध्ये आहे. म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल? तर बी. पुढे पहा, मॉर्नफुल. मॉर्नफुल या शब्दाचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. आधी इन्स्ट्रक्शन वाचत चला बरं. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग इन ईच ऑफ द फॉलोइंग. या वर्डचा अपोजिट मिनिंग वर्ड असलेला फाइंड आउट करायचा आहे. तर मॉर्नफुल म्हणजे काय असतं? तर मॉर्नफुल म्हणजे फिलिंग सॅड. आता फिलिंग सॅडचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? तर फिलिंग हॅपी. फिलिंग हॅपी यालाच काय म्हणतो आपण? तर जॉयफुल किंवा जॉयफुल म्हणजेच जॉयस. म्हणून ऑप्शन सी. चला आता पहा पुढचा प्रश्न. आता करेक्ट स्पेलिंग विचारलंय. ओकेजन. ओकेजनची स्पेलिंग काय असते? OCCASION अशी ओकेजनची स्पेलिंग असते. ती कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? तर सी ऑप्शन मध्ये आहे. आणि ओकेजन म्हणजे काय असतं? प्रसंग. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पहा, इथे काय म्हटलंय? पिक द राईट मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग आयडियम्स अँड फ्रेजेस. खाली दिलेल्या म्हणीज किंवा जे वाक्य आहेत त्याला करेक्ट मिनिंग, त्याचा राईट मिनिंग आपल्याला ऑप्शन मधून फाइंड आउट करायचं. तर इथे आहे ट्रम्प अप. ट्रम्प अप म्हणजे काय? तर ट्रम्पट म्हणजे एखादी वस्तू इन्व्हेंट करणे किंवा फॅब्रिकेट करणे, बरोबर आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल? तर बी फॅब्रिकेट. चला तर पुढचं पाहू. ब्रेक विथ. ब्रेक विथ म्हणजे काय हो?
तर ब्रेक विथ म्हणजे एखादी गोष्ट मतभेदामुळे एंड होते, आणि क्विरल म्हणजे भांडण आणि ते पण मतभेदामुळे, म्हणजे भांडण पण मतभेदामुळे होतं किंवा एखादी गोष्ट जर मोडली तर ती मतभेदामुळेच होती. म्हणून इथे काय येईल तर क्वारल, म्हणून ऑप्शन डी. चला तर पुढचा प्रश्न आहे पुट बाय. आता पुट बाय म्हणजे सेव्ह करणं असतं, म्हणून आन्सर कुठला येईल तर सी. आता पहा, लिव्ह नो स्टोन अनटर्न. आता लिव्ह नो स्टोन अनटर्न म्हणजे ईच अँड ईच स्टेप ट्राय करणं, सगळ्या पॉसिबिलिटीज ट्राय करणं, म्हणून आन्सर कुठला येईल, करेक्ट ऑप्शन कुठला असेल, ट्राय एव्हरीथिंग पॉसिबल, म्हणून ऑप्शन ए. नंतर आहे थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेल म्हणजे हार मानणे, म्हणून ऑप्शन कुठला येईल तर डी आहे, ऍडमिट डिफेक्ट. चला तर पुढचा टिट फॉर टॅट. टिट फॉर टॅट म्हणजे जसं आपण म्हणतो बघा हिंदीमधून, जैसे को तैसा म्हणजे टिट फॉर टॅट, म्हणून ऑप्शन कुठला येईल, टू डू हार्म ॲज डन टू यू, ऑप्शन बी. चला आता आता पहा पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला ऑड मॅन आउट आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता दिलेत पहा कॅन्टीन, डान्सर, स्टेज आणि मेकअप, बरोबर आहे. तर आता याच्यातला ऑड मॅन आउट कुठला असेल तर असेल कॅन्टीन. पहा डान्सर, स्टेज आणि मेकअप या गोष्टी सगळ्या एंटरटेनमेंटशी रिलेटेड आहेत, पण कॅन्टीन हा एक बिझनेस आहे, सो हा ऑड मॅन आउट असेल. चला पुढचा पहा प्रश्न आहे जज, चेंबर, टेनिस, लॉयर. पहा जर तुम्ही पाहिलं जज, चेंबर आणि लॉयर हे सगळे एका काय म्हणतात तुम्हाला कोर्टशी रिलेटेड आहेत, पण टेनिस हा खेळाशी रिलेटेड आहे, सो करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर सी असेल. आता पुढे दिलाय आपल्याला पेट्रोल, टॅक्सी, कार्ट आणि ड्रायव्हर. तर आता जे पेट्रोल, टॅक्सी आणि ड्रायव्हर आहेत हे सगळे टॅक्सीशी रिलेटेड आहेत, आणि जो सेकंड ऑप्शन आहे म्हणजे कार्ट, कॅट हा वेगळ्या टाईपचा आहे. तुम्ही शॉपिंगला गेला तेव्हा पाहिलं असेल की किंवा घोडागाडीला पण कार्ट असते, जे घोडागाडीला असतं त्याला सुद्धा कार्ट म्हणते, घोडागाडीला देखील कार्ट म्हणतात, म्हणून ऑप्शन कुठला येईल तर सी करेक्ट आन्सर येईल. चला आता पुढचा आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. शीप, कॅटल, फिश आणि बफेलो. तर करेक्ट आन्सर काय येईल फिश. का, कारण फिश ही पाण्यात राहते आणि बाकीचे सगळे जमिनीवरती राहतात, म्हणजे शीप, कॅटल आणि बफेलो हे जमिनीवरती राहतात, म्हणून करेक्ट आन्सर कुठला येईल तर फिश. आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम. म्हणजे आता हा वर्ड दिलाय, त्या वर्डच्या रिलेटेड किंवा सिमिलर असणारा वर्ड आपल्याला ऑप्शन मधून शोधायचा आहे. तर आता पहिला वर्ड कुठला दिलाय इनिग्मॅटिक. ओके, तर इनिग्मॅटिक म्हणजे काय तर रहस्यमयी. ओके, तर याचा अर्थ काय होतो तर रहस्यमयी असा अर्थ होतो. तर आता ऑप्शन मध्ये कुठल्या शब्दाचा अर्थ हा रहस्यमयी होतो तर आता मिस्टेरियस या शब्दाचा अर्थ देखील काय होतो तर रहस्यमयी असा होतो, म्हणून आन्सर काय असेल तर डी ऑप्शन असेल. ओके, आता जे फर्स्ट ऑप्शन आहे लिटरेट. लिटरेट म्हणजे काय असतं तर साक्षर. ग्रम्पी म्हणजे काय असतं चिडचिडा. आणि इलिटरेट म्हणजे काय असतं अनपढ किंवा असाक्षर, म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही. समजलं. आता पुढचा प्रश्न काय आहे, आता तेच आहे पहा आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम, म्हणजे याचा मिनिंग जो होतो असणारा सिमिलर वर्ड आपल्याला ऑप्शन मधून शोधून करायचा आहे. इम्पेरियसचा अर्थ काय होतो तर इम्पेरियस म्हणजे इट इज यूज टू डिस्क्राईब समवन हु इज डिमेनिरिंग, अरोगंट अँड डिमांडिंग. ओके, तर अर्थ काय होतो सिमिलर वर्ड काय असतो तर अरोगंट, म्हणजे आन्सर काय येईल तर ऑप्शन ए, म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. मेमोरेबल म्हणजे ज्या आपल्या लक्षात जास्त काळ टिकेल किंवा अशी एखादी गोष्ट जी जास्त काळ आपल्या डोक्यात राहील, म्हणजे जी आपण विसरू नाही शकणार, बरोबर आहे. तर असा कुठला ऑप्शन येईल तर अनफॉर्गेटेबल म्हणजे जास्त काळ किंवा आपण ती गोष्ट विसरू न शकणे, बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बी. आता थर्ड फोर्थ क्वेश्चन पहा. तर WHIM म्हणजे व्हीम, तर या शब्दाचा रिलेटेड किंवा सिमिलर वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
तर whim मीन्स काय असतं, अ सडन डिझायर ऑर चेंज ऑफ माइंड, स्पेशली वन दॅट इज अनयुजुअल ऑर अनएक्सप्लेन. आता आता जर एक्झाम्पल घेतलं आपण, शी बॉट इट ऑन अ whim, तर याचा अर्थ, याचा सिमिलर वर्ड कुठला असेल तर फॅन्सी. फॅन्सीचा अर्थ देखील काय होतो, इट इज अ फील, अ डिझायर ऑर लाइकिंग फॉर. म्हणजे सगळ्यात जवळचा अर्थ कुठला असेल तर विमचा फॅन्सी असेल, म्हणून ऑप्शन ए करेक्ट आन्सर असेल. आता परत नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, सिमिलर वर्ड करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचा आहे. सिनोनियम म्हणजे काय तर समानार्थी शब्द. काय समानार्थी शब्द, समजलं. तर डिसोल्यूट, डिसोल्यूट. आता डिसोल्यूटचा अर्थ काय होतो, आता पहा ऑप्शन जो ए आहे डिस्टंट, डिस्टन्स म्हणजे फार अवे इन अ स्पेस ऑर टाइम. आणि परत रिपल्सिव्ह, रिपल्सिव्हचा अर्थ काय होतो, इवोकिंग इंटेन्स डिसलाईक, डिस्गस्ट ऑर अवेर्जन. आणि ऑनेस्टचा अर्थ काय होतो, ऑनेस्टचा अर्थ काय होतो तर ट्रूथफुल, सिन्सिअर ऑर फ्री ऑर डिसाइड. आता फर्स्ट ऑप्शन आहे, सॉरी लास्ट ऑप्शन आहे इमोरल. इमोरलचा अर्थ काय होतो, नॉट कन्फर्मिंग टू एक्सेप्टेड स्टँडर्ड्स ऑफ मोरॅलिटी ऑर अनएथिकल अँड डिसोल्यूट म्हणजे पण सेम असतं. या दोघांचा अर्थ सेम असतो, म्हणजे डिसोल्यूट आणि इमोरल, म्हणून आन्सर काय येईल इमोरल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय, आता इथे पण पहा सिनोनियम फाइंड आउट करायचं आपल्याला, म्हणजे समानार्थी शब्द. फाल्स म्हणजे चुकीचं किंवा जे खरं नाहीये, म्हणजे अनट्रू म्हणजे तेच असतं. आणि अनट्रू म्हणजे सुद्धा जे खरं नाहीये, फाल्स म्हणजे सुद्धा खरं नाही आणि अनट्रू म्हणजे सुद्धा खरं नाही, म्हणून करेक्ट आन्सर काय असेल तर अनट्रू. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता इथे पण पहा आपल्याला सिनोनियम फाइंड आउट करायचं आहे. अँथेमा, आता वर्ड आहे अँथेमा, त्याचा सिनोनियम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर करेक्ट आन्सर काय असतं, काय असेल तर कर्स. कर्स म्हणजे काय असतं तर शाप. ओके. आणि अँथेमा सुद्धा म्हणजे काय असतं तर शाप असतं. आता रिलिजियस चॅन्ट, रिलिजियस चॅन्ट म्हणजे सुद्धा काय असतं तर धार्मिक मंत्रोच्चार असतं. ओके, समजलं. आणि जे म्युझिकल सब्जेक्ट जे असतं त्याचा अर्थ होतो संगीत. बरोबर आहे. आता चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल, अँथेमाचा सिनोनियम काय असेल तर कर्स. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय, परत इथे करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचे. इथे काय आहे, निगाड या शब्दाचा सिनोनियम आपल्याला फाइंड करायचा आहे. तर याचा करेक्ट आन्सर काय असेल तर मायसर. मायसर म्हणजे हू स्पेंड्स ॲज लिटल मनी ॲज पॉसिबल. ओके. आता लॉयलचा अर्थ काय होतो फेथफुल. डिवाइन, डिवाइनचा काय होतो तर दैवी, दैवी शक्ती वगैरे म्हणतो ना तर त्या टाईपमध्ये. परत इथे श्वेड, श्वेड म्हणजे जो क्लेवर आहे, जो शार्प आहे. ओके, म्हणजे ज्याचं माइंड खूप शार्प आहे किंवा क्लेवर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला करेक्ट सिनोनियम फाइंड आउट करायचा. तर शब्द आहे प्लॅकेट, प्लॅकेटचं सिनोनियम काय असेल तर प्लॅकेटचं सिनोनियम असेल अपीज. समजलं. तर अपीज म्हणजे टू सॅटिस्फाय समवन बाय कंप्लेटिंग टू देअर डिमांड्स. समजलं. आता पहा पीटीएफ ह्याचा अर्थ काय होतो फिलिंग ऑफ सॉरो. परत एम्ब्रॉयल, एम्ब्रॉयलचा काय अर्थ होतो टू इन्व्हॉल्व इन कन्फ्लिक्ट. आणि अम्यूजचा अर्थ काय होतो एंटरटेन. समजलं. आता पुढचा प्रश्न पाहू. आता इथे पहा करेक्ट सिनोनियमच फाइंड आउट करायचंय. आणि कशाचं फाइंड आउट करायचंय तर ॲबनिगेशन, ॲबनिगेशनचं फाइंड आउट करायचंय. तर काय होईल
ॲब्निकेशनचा सिनॉनियम काय असेल तर सेल्फ डिनायल. समजलं? तर सेल्फ डिनायल म्हणजे ऍक्ट ऑफ डिनाईंग वन सेल्फ समथिंग, म्हणजेच आत्मनकार. आत्मनकार. पहा इथे आपण जर वर्ड पाहिला निगेशन, निगेशन म्हणजे सुद्धा नकार करणे, बरोबर आहे. आणि ॲब्निकेशन म्हणजे आत्मनकार. समजलं? आता सेल्फ सॅक्रिफाईस, सेल्फ सॅक्रिफाईस म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्याग करणे. समजलं? परत सेल्फ प्रेज, सेल्फ प्रेज म्हणजे काय होतं तर आत्मस्तुती. सेल्फ म्हणजे आत्मा आणि प्रेज म्हणजे स्तुती. तर म्हणजे सेल्फ प्रेज म्हणजे काय होईल तर आत्मस्तुती होईल. परत येईल सेल्फ क्रिटिसिझम. सेल्फ क्रिटिसिझम, आता सेल्फ म्हणजे स्वतः किंवा आत्म, आणि क्रिटिसिझम म्हणजे टीका. म्हणजे सेल्फ क्रिटिसिझम म्हणजे स्वतःची टीका, टीका. समजलं का? म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल तर ए. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय तर वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे एक सेंटेन्स असेल पूर्ण दिलेला, त्याच्यासाठी एक वर्ड आपल्याला करेक्ट वर्ड किंवा एक वर्ड शोधायचा आहे. आता इथे काय म्हटलं क्वेश्चन मध्ये तर अ पर्सन लिव्हिंग परमनंटली इन अ सर्टन प्लेस, याला वन वर्ड कुठला असेल. आता पहा एखाद्या जागेवरती राहणे त्याला काय म्हणायचं, इथे काय म्हटलं पहा इन अ सर्टन प्लेस. इन अ सर्टन प्लेस म्हणजे परमनंटली एका जागेवरती राहणं, त्याला काय म्हणायचं तर डोमासाईल. आता रेसिडेन्स आणि नियरली डोमासाईलचा अर्थ सेम होतो, फक्त रेसिडेन्सचा असा अर्थ होतो की अ पर्सन हू लिव्ह समवेअर परमनंटली ऑर लॉंग टर्म बेसिस. समजलं? तर करेक्ट आन्सर काय असेल डोमासाईल. आता पहा मॅनिया फॉर स्टीलिंग आर्टिकल्स, मॅनिया फॉर स्टीलिंग आर्टिकल्स, तर याचं काय होतं आन्सर येतं तर क्लेप्टोमॅनिया. काय होईल तर क्लेप्टोमॅनिया म्हणजे रिकरंट अर्ज टू स्टील टिपिकली विदाउट रिगार्ड फॉर नीड और प्रॉफिट, म्हणजे चोरी करण्याची सवय. समजलं? त्याला काय म्हणायचं तर क्लेप्टोमॅनिया. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. वन हू लव्स मॅनकाइंड इज कॉल्ड फिलॅन्थ्रॉपिस्ट. आता जे फिलॉस असतं त्याचा अर्थ काय होतो तर लव्ह, आणि अँथ्रोपॉसचा अर्थ होतो मॅनकाइंड, म्हणजे काय होईल. आणि या दोघांना आहे बघा, फिलॉसचा अर्थ काय होतो तर लव्ह, चा अर्थ होतो लव्ह, आणि अँथ्रोपॉसचा अर्थ काय होतो तर मॅनकाइंड. आणि या दोघांना जर ऍड केलं तर काय होईल लव्ह मॅनकाइंड. वन हू लव्स मॅनकाइंड, त्याला काय म्हणायचं फिलॅन्थ्रॉपिस्ट. समजलं? आता पुढचा प्रश्न पाहू. अ गव्हर्नमेंट रन बाय अ डिक्टेटर इज टर्म ॲज, काय म्हणायचं तर ऑटोक्रेसी. तर करेक्ट आन्सर काय असेल तर ऑटोक्रेसी. गव्हर्नमेंट रन बाय वन पर्सन म्हणजे डिक्टेटर. समजलं? आता पुढचा प्रश्न पाहू. A remedy for all disease is known as a remedy for all diseases, म्हणजे रामबाण उपाय, ज्याला आपण म्हणतो की रामबाण उपाय, त्याला काय म्हणतात तर पॅनासिया. समजलं? म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आन्सर काय असेल पॅनासिया. अ रेमेडी फॉर ऑल डिसीज इज कॉल्ड ॲज पॅनासिया. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मोर दॅन इनफ इन अमाऊंट और कॅपॅसिटी, मोर दॅन इनफ इन अमाऊंट और कॅपॅसिटी, तर करेक्ट आन्सर काय असेल तर ॲम्पल. समजलं? म्हणजे मोर दॅन सफिशियंट किंवा भरपूर. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अन ऑफिस फॉर विच नो सॅलरी इज पेड, म्हणजे काय तर ऑनररी. आन्सर काय असेल तर ऑनररी. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता इथे काय म्हटलंय चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग, या शब्दाचा अपोजिट मिनिंग असलेला ऑप्शन मधला शब्द शोधून काढायचा आहे. आता क्रुएल, क्रुएल म्हणजे काय असतं कॉझिंग पेन और सफरिंग टू अदर्स, म्हणजे क्रूर, ज्याला आपण काय म्हणतो तर क्रूर.
क्रूरचा अपोजिट अर्थ काय होईल? अपोजिट काय होईल? तर क्रूर म्हणजे क्रूर, आणि अपोजिट काय होईल? तर शांत किंवा त्याला म्हणतात एकदम काइंड स्वरूपाचा. म्हणजे ऑप्शन कुठला येईल? तर सी. म्हणजे क्रूरचा अपोजिट मिनिंग असणारा वर्ड कुठला असेल? तर काइंड असेल. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. ऍडजॉर्न. ऍडजॉर्न म्हणजे काय असतं? पोस्टपोन करणे. काय असतं? तर पोस्टपोन करणे. आणि करेक्ट आता याचा अपोजिट मिनिंगचं काय असणार? करेक्ट आन्सर काय असणार? तर कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे प्रोसीड करणे. टू प्रोसीड. आता जे पोस्टपोन आहे फर्स्ट ऑप्शन, त्याचं पण हे बघा, हे याचा सिमिलर वर्ड होईल. जे प्रीपोन आहे त्याचा काय अर्थ होईल? तर रिशेड्यूल. आणि डिलेचा अर्थ पण काय होतं? तर स्लो डाऊन करणे प्रोसेस. स्लो डाऊन करणे. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल? तर कंटिन्यू. सॉरी, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग. आता सुद्धा याचा अपोजिट मिनिंग मध्ये असलेला शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता काय? इंडस्ट्रियस. आपल्याला वर्ड कुठला आहे? इंडस्ट्रियस. तर त्याचा अपोजिट मिनिंग काय होईल? तर आधी इंडस्ट्रियसचा अर्थ पाहून घेऊया. तर याचा अर्थ काय होतो? तर हार्ड वर्किंग. ओके. आता पहा, हा सिमिलर वर्ड झाला. बरोबर आहे. आणि इनडिफरंट म्हणजे काय? शोविंग नो इंटरेस्ट. शोविंग नो इंटरेस्ट. हार्डवर्किंग. आता पहा, हार्डवर्किंग म्हणजे खूप कष्ट घेणारा. परत लेझी म्हणजे आता पहा, खूप कष्ट घेणाऱ्याचा अपोजिट मिनिंग काय होईल? अपोजिट वर्ड कुठला येईल? तर आळशी. आळशीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तर लेझी. म्हणून करेक्ट आन्सर काय असेल? तर सी. आणि ब्रेव्ह म्हणजे करेज, फिअरलेसनेस. ब्रेव्ह म्हणजे खूप हुशार वगैरे. आधी चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहू. म्हणजे इंडस्ट्रियसचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? तर लेझी. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय? हॉस्टाईल. तर हॉस्टेलचा अर्थ काय होतो? अनफ्रेंडली. आता पहा, याचा अपोजिट अर्थ काय असेल? सॉरी, अपोजिट वर्ड काय असेल किंवा अँटोनियम काय असेल? तर फ्रेंडली असेल. राईट. आणि आपल्या ऑप्शन मध्ये आहे का? हो, ऑप्शन मध्ये आहे सी ऑप्शन. म्हणजे हॉस्टेलचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल? तर फ्रेंडली. चला आता पुढचा प्रश्न पाहू. कट दिस ऍपल 4 पीसेस. आता पहा, इथे फिल इन द ब्लँक्स असेल. इथे काय? कट दिस ऍपल डॅश 4 इयर्स. आता पहा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा. मे बी 2023 ला येऊन गेलेला क्वेश्चन आहे. सो अशा टाईपचेच क्वेश्चन येतात, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. समजलं? आता पहा, कट दिस ऍपल इंटू 4 पीसेस. इथे काय होईल? तर इंटू येईल. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन डी. तर नेक्स्ट क्वेश्चन काय? महेश इज इल डॅश संडे. आता इथे काय येईल? सिन्स येईल. आता हा पण पहा, रिपीटेड क्वेश्चन आहे. म्हणजे प्रिव्हियस इयरला येऊन गेलेला, म्हणजे मागील काही वर्षात हा प्रश्न येऊन गेलेला आहे. सो आपण परत परत घेतोय. आता नेक्स्ट काय? शी डॅश अनकॉन्शियस सिन्स 4 o'clock. याचं काय येईल आन्सर? तर हॅज बीन येईल. समजलं? हा पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. आता इथे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज केला आहे. समजलं का? तर आता पुढचा प्रश्न पाहू. द ओल्ड मॅन वॉज प्राऊड डॅश हिज सन. द ओल्ड मॅन वॉज प्राऊड ऑन हिज सन. कुणावरती? तर त्याच्या मुलावरती. म्हणजे ऑन येईल इथे. आता पहा, आय कॉंग्रॅच्युलेटेड माय फ्रेंड डॅश हिज ब्रिलियंट. म्हणजे इथे काय येईल? ऑन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? इंग्लिश इज डॅश युनिव्हर्सल लँग्वेज. पहा, इथे यूच्या आधी आपल्याला विचारलंय. पहा, जेव्हा AEIOU या शब्दाने स्टार्टिंग होती,
त्याच्या आधी ॲन असं यूज करतात, समजलं का? पहा इथे युनिव्हर्सलचा या वर्डची सुरुवात ही युनी झाली आहे, सो इथे काय येईल? ॲन येईल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पुणे इज डॅश डॅश ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट. पुणे इज द डॅश डॅश ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट. इथे काय येईल? द येईल, कारण आपण इथे स्पेसिफिकली सांगत आहोत म्हणून इथे द येईल, समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता तुम्हाला वाटेल की इथे ओ आहे तर इथे ॲन येईल, तर असं नसतं. इथे आपण स्पेसिफिक सांगत आहोत, एखादी गोष्ट स्पेसिफिकली सांगत आहोत म्हणून इथे द येईल. चला आता पुढचा प्रश्न पाहू. each of the student that dash present in the class. each of the student was present in the class. इथे काय येईल? was येईल, कारण इथे past tense past आपल्याला गोष्ट सांगत आहेत, सो इथे काय यूज केलं तर was. the prime minister as well as the ministers dash gone abroad. इथे डॅश डॅश इथे असेल, इथे पण फिल इन द ब्लँक्स आहे, इथे खूप फिल करायचे आपल्याला. इथे काय येईल तर हॅज येईल, म्हणजे ऑप्शन ए. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हटलंय इन द फॉलोइंग क्वेश्चन्स आउट ऑफ द 4 वर्ड्स 1 वर्ड इज रॉंगली स्पेल्ड. म्हणजे जे खाली 4 दिलेले वर्ड्स आहेत त्याच्या पैकी एक चुकीचा वर्ड आहे, ज्याची स्पेलिंग चुकीची आहे, तर तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे? तर 31 आता हे पहा, इथे काय फर्स्ट सायंटिस्ट. सायंटिस्टची स्पेलिंग चुकीची आहे का? बरोबर आहे, सायंटिस्टची स्पेलिंग बरोबर आहे. ड्रामॅटिस्टची स्पेलिंग सुद्धा बरोबर आहे. आर्टिस्टची देखील स्पेलिंग बरोबर आहे. उरलं पहा डेंटिस्ट. डेंटिस्टची स्पेलिंग अशी नसते, तर डेंटिस्टची स्पेलिंग काय असते? DENTIST. इथे डबल टी नसतं, समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे इथे काय म्हटलंय, ज्या शब्दाची स्पेलिंग करेक्ट आहे तो शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लास्ट विचार जे चुकीचा वर्ड फाइंड आउट करायचे, चुकीची स्पेलिंग फाइंड आउट करायची, ते इथे आपल्याला करेक्ट स्पेलिंग असणारा वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर काय येईल करेक्ट? तर ऑडियन्स, AUDIENCE, म्हणजे ऑप्शन बी ची स्पेलिंग करेक्ट आहे. आता पहा मिलेनियम, इथे सुद्धा करेक्ट स्पेलिंग आपल्याला फाइंड आउट करायची. इथे वर्ड आहे मिलेनियम. मिलेनियमचा काय स्पेलिंग काय असते? तर MILLENIUM. मिलेनियम म्हणजे काय? अ पिरियड ऑफ 1000 इयर्स. इथे पण म्हटलंय करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता याचा मिसलेनियसची स्पेलिंग काय होती? तर MISCELLANEOUS, म्हणजे ऑप्शन ए. तर मिसलेनियस म्हणजे काय होतं? तर विविध, समजलं? मीन्स कन्सिस्टिंग ऑफ मेनी थिंग्स ऑफ डिफरंट सॉर्ट्स. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता इथे पहा ज्वेलरी. ज्वेलरीची स्पेलिंग इथे कुठलीही बरोबर नाहीये, तर ज्वेलरीची स्पेलिंग काय आहे? म्हणून ऑप्शन काय येणार? नन ऑफ द अबाव. म्हणजे आणि ज्वेलरीची स्पेलिंग काय असते? तर JEWELLERY अशी असते ज्वेलरीची स्पेलिंग, समजलं? आता पुढचा प्रश्न पाहू. डेफिनेटली. डेफिनेटलीची स्पेलिंग काय असते? तर ए ऑप्शन मध्ये आहे DIFINITELY. चला आता पुढचा प्रश्न पाहू. ब्युरोक्रेसी म्हणजे काय असतं? तर गव्हर्नमेंट ऑफिसर असतात, त्यांचा एक टर्म आहे हा. आणि याची करेक्ट स्पेलिंग काय येईल? तर बी ऑप्शन मध्ये आहे, जी BUREAUCRACY. चला तर पुढचा प्रश्न. करेक्टली स्पेल्ड वर्ड कुठला असेल? तर असेल टुमॉरो. टुमॉरो. टुमॉरोचा स्पेलिंग काय असते? TOMORROW, ही स्पेलिंग असते. आता करेक्टली स्पेल्ड वर्ड याच्यातला कुठला असेल? तर ए ऑप्शन असेल, PURSUE, पर्स, समजलं? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता पहा ऑप्शनल. ऑप्शनल कुठल्या ऑप्शन मध्ये बरोबर आहे? तर फर्स्ट मध्ये आहे ऑप्शनल, म्हणून ऑप्शन कुठला? ए. नेक्स्ट पहा
पिक द राईट मिनिंग ऑफ द फॉलोइंग आयडियम्स अँड फ्रेजेस. खाली दिलेल्या म्हणीचा किंवा वाक्याचा करेक्ट अर्थ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर काय आहे, ॲट द ड्रॉप ऑफ द हॅट. ॲट द ड्रॉप ऑफ द हॅटचं करेक्ट आन्सर म्हणजे काय होतं, मिनिंग काय होतं, तर डुईंग समथिंग इमिडिएटली और विदाउट हेजिटेशन. देअरफॉर करेक्ट आन्सर इज डन इझिली विदाउट एनी प्रिपरेशन. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कीप ॲट बे. कीप ॲट बे म्हणजे टू कीप समवन और समथिंग ॲट अ डिस्टन्स, म्हणून करेक्ट आन्सर येईल कीप ॲट अ डिस्टन्स, ऑप्शन ए. चला आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ मॅन ऑफ स्ट्रॉ. अ मॅन ऑफ स्ट्रॉ. अ मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे implies that the person is weak, unreliable or easily manipulated. म्हणून आन्सर काय येईल, अ मॅन ऑफ नो सबस्टन्स. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. गिव्ह कोल्ड शोल्डर. गिव्ह कोल्ड शोल्डर म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो की इंटेन्शनली इग्नोर समवन, म्हणून करेक्ट आन्सर येईल टू इग्नोर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. होल्ड वन्स हॉर्स. होल्ड वन्स हॉर्स याचा अर्थ काय होतो, तर मीन्स टू वेट और टू बी पेशंट, म्हणून आन्सर काय येईल, तर हॅव पेशन्स म्हणजे थोडं धैर्य ठेवा. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. लाईक अ सिटिंग डक. लाईक अ सिटिंग डक याचा अर्थ काय होतो, लॅक ऑफ अवेअरनेस और नॉलेज, म्हणून आन्सर काय येईल, तर इग्नोरंट. चला आता पुढचा प्रश्न पाहू. चूज द ऑड वन आउट फ्रॉम द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे काही वर्ड्स दिलेले आहेत त्याच्यामधला ऑड वन आउट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आन्सर काय येईल याच्यातलं, तर ऑकवर्ड. तर ग्रेसफुल, ब्युटिफुल, डिसेंट हे पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट्स दर्शवतात, आणि जे ऑकवर्ड म्हणजे डिस्कम्फर्ट किंवा लॅक ऑफ स्मूथनेस बिहेवियर असं दर्शवतं, म्हणून आन्सर काय होईल, तर ऑकवर्ड. त्यानंतर काय आहे, जॉमेट्री, अल्जेब्रा, अरिथमॅटिक आणि मेकॅनिक्स. आता पहा, जे जॉमेट्री, अल्जेब्रा आणि अरिथमॅटिक आहेत ते मॅथमॅटिक्सच्या जे टर्म्स आहेत मॅथमॅटिक्सचे, म्हणजे मेकॅनिक्स आहे ते फिजिक्सचा टर्म्स आहे. सो करेक्ट आन्सर काय येईल, तर मेकॅनिक्स. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता लेंटिल्स, ग्राम्स, ड्राय बीन्स आणि मस्टर्ड या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यातला करेक्ट आन्सर काय असेल, तर मस्टर्ड असेल. का, कारण जे मस्टर्डला सोडून, मस्टर्ड ही काय आहे, तर ऑइल सीड आहे, आणि बाकीचे जे आहेत ते पल्सेस आहेत, म्हणजे कडधान्य आहेत. समजलं का, म्हणून मस्टर्ड हा वेगळा आहे बाकीच्या 3 ऑप्शन पासून. चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता पहा, इथे आधी काय दिले होते, 4 वर्ड दिले होते. आता इथे पहा 4 सेंटेन्स दिले आहेत, आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कुठला आहे आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. समजलं, तर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कुठला असेल, तर आय कुड नॉट फाइंड इट एनिवेअर. आता जो आय आहे तो काय आहे, फर्स्ट पर्सन आहे, म्हणजे सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. कुड नॉट फाइंड जो आहे तो आहे वर्ब आहे. कुड नॉट फाइंड आहे तो वर्ब आहे, आणि जो एनीवेअर आहे, इट एनीवेअर, इट आहे तो आहे ऑब्जेक्ट, आणि एनीवेअर जो आहे त्याला म्हणायचं ॲडवर्ब. समजलं, म्हणजे हे ग्रॅमॅटिकली कंप्लीट करते. तर आपल्याला एखादं सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट असायला काय पाहिजे, तर सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब, या गोष्टी पाहिजेत आपल्याला. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा गोष्टी पाहिजेत, बरोबर आहे. आणि इथे पहा, सब्जेक्ट आहे फर्स्ट पर्सन, परत वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे, म्हणून करेक्ट आन्सर कुठला येतं, तर बी. आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम. म्हणजे हा जो वर्ड दिला आहे त्या वर्ड्सच्या रिलेटेड किंवा सिनोनियम्स म्हणजे समानार्थी शब्द किंवा या वर्ड्सच्या रिलेटेड किंवा सेम मिनिंग असणारा शब्द ओळखा असं म्हटलं. आता डिकीज म्हणजे काय असतं, तर मृत्यू किंवा मरण असा अर्थ होतो. तर पहा इथे खाली जे 4 ऑप्शन्स आहेत त्यामधला मरण याचा अर्थ कुठला होतो, तर पहा फर्स्ट ऑप्शन आहे डेथ,
डेथचा अर्थ काय होतो? मृत्यू म्हणजेच मरण, म्हणून म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल? तर डेथ. समजलं? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सेकंड आहे ब्लंडर. ब्लंडरचा आता इथे मीन्स द सेम, परत इथे तोच क्वेश्चन विचारला की ब्लंडर या अर्थाला या शब्दाचा सेम शब्द ओळखा किंवा निवडा. तर ब्लंडर म्हणजे काय असतं? तर चूक असते. ब्लंडरचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? तर चूक. आता पहा ऑप्शन मध्ये चूक कुठल्या अर्थ होतो, कुठल्या शब्दाचा अर्थ होतो? तर मिस्टेक. बरोबर आहे. तर करेक्ट काय आन्सर काय असेल? मिस्टेक, म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट पहा. नेक्स्ट आहे कंटेम्प्ट. कंटेम्प्टचा सुद्धा आपल्याला सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा किंवा सिनोनियम फाइंड आउट करायचा आहे. तर कंटेम्प्ट म्हणजे काय असतं? अपमान. कंटेम्प्टचा अर्थ काय होतो? तर अपमान होतो. तर म्हणजेच अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ डिसलाइकिंग अँड हॅव्हिंग नो रिस्पेक्ट फॉर समवन ऑर समथिंग. ओके, मग त्याचं काय येतं? तर डिसरिस्पेक्ट. ऑब्वियस आहे, आपण एखाद्याची रिस्पेक्ट करत नाही. कंटेम्प्ट म्हणजेच अर्थ काय होतो? तर अपमान, म्हणजे आपण एखाद्याची रिस्पेक्ट करत नाही. रिस्पेक्ट करतो त्याला काय होतं? तर रिस्पेक्टच्या अँटोनियम किंवा विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर डिसरिस्पेक्ट. म्हणजेच काय असतं? तर अपमान. म्हणजे ऑप्शन कुठला येईल? तर ए. चला आता नेक्स्ट पाहू. नेक्स्ट आहे राईट. ओके, तर राईटचा अर्थ काय होतो? तर दंगा किंवा अव्यवस्था. अव्यवस्था होतो. ओके, तर याच्या रिलेटेड शब्द कुठला आहे किंवा राईटचा सिमिलर वर्ड कुठला आहे तो? तर डिसऑर्डर येतो. म्हणजे याचा अर्थ सुद्धा डिसऑर्डरचा अर्थ काय होतो? तर अव्यवस्थाच होतो. समजलं का? ओके, अशाच टाईपचे क्वेश्चन्स येतील. सिमिलर वर्ड्स म्हणतील किंवा अपोजिट वर्ड्स म्हणतील, फिल इन द ब्लँक्सचे क्वेश्चन्स येतील. अशा वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येतील. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे पहा इथे काय म्हटलंय? अपोजिट इन मिनिंग. म्हणजे एखादा शब्द आहे, जर आता आपल्याला दिला असेल बॅड, बॅडचा अपोजिट शब्द कुठला होतो? तर गुड. राईट, अशाच टाईप मध्ये. तर इथे काय आता वर्ड कुठला दिलाय? लेगिटिमेट. तर याचा अपोजिट मिनिंगचा वर्ड शोधून काढायचा आहे. ओके, तर याचा अर्थ काय होतो? तर रिअल डील किंवा अकॉर्डिंग टू द लॉ. अकॉर्डिंग टू द लॉ असा याचा अर्थ होतो. ओके, आता अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच आता अकॉर्डिंग टू द लॉ म्हणजेच कायदेशीर. बरोबर आहे. आता याचा अपोजिट कुठला होतो? इम्प्रॉपर, म्हणजे बेकायदेशीर. बरोबर आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फॉरबिड. फॉरबिड म्हणजे टू नॉट अलाउ समथिंग, म्हणजे परमिशन न देणे किंवा अलाउ न करणे. नॉट अलाउ. ओके, फॉर समथिंग ऑर समवन. तर म्हणजे इथे अलाउ न करणे, म्हणजे अपोजिट वर्ड काय येईल? तर अलाउ करणे येईल. याचा अपोजिट वर्ड कुठला येईल? सॉरी, तर अलाउ करणे येईल. म्हणजे ऑप्शन मधला कुठला असेल आन्सर? तर परमिट. परमिटचा आन्सर अर्थ काय होतो? तर अलाउ करणे किंवा परमिशन देणे. समजलं का? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट मध्ये पहा, अपोजिट मिनिंगच म्हटलंय आणि लिबर्टी असा आहे शब्द, त्याचा अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा, अपोजिट मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. आता लिबर्टीचा अर्थ काय होतो? मिनिंग काय होतो? तर स्वातंत्र्य. स्वातंत्र्य. आता याचा अपोजिट वर्ड काय असेल? तर स्लेवरी. स्लेवरी म्हणजेच गुलामगिरी. स्लेवरी म्हणजेच गुलामगिरी. समजलं का? ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू.
पहा इथे अपोजिट इन मिनिंगच फाइंड आउट करायचं, म्हणजे याचा अपोजिट मिनिंग असलेला शब्द फाइंड आउट करायचा. गिल्टी म्हणजे काय? अपराधी, किंवा आपण असं म्हणतो मला गिल्ट आहे, म्हणजे मला जाणीव आहे, अशा गोष्टी म्हणजे गिल्टी. तर अपराधी आहे मी याची जाणीवच नाही. ओके, तर याचा अपोजिट मिनिंग असलेला वर्ड कुठला असेल तर इनोसेंट म्हणजे निर्दोष. समजलं का? ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता इथे पहा, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन इच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे हे जे वाक्य दिलं आहे त्या वाक्यासाठी एक वर्ड शोधायचं आहे. ओके, तर इथे काय म्हटलंय, अ ड्रग विच कॉजेस वॉमिटिंग, म्हणजे एक औषध ज्यामुळे उलट्या होतात. असं कुठलं औषध आहे ज्याच्यामुळे उलट्या होतात? तर करेक्ट आन्सर आहे एमिटिक्स. ओके, एमिटिक्स, म्हणून करेक्ट आन्सर काय असेल? डी. सेकंड, court that hears cases involving minor children. Okay, court that hears cases involving minor children. तर याला कुठला शब्द देता येईल? याचा अर्थ काय होतो आधी पाहूया. तर याचा अर्थ असा होतो की अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरणांशी सुनावणी करणारे न्यायालय कोणते? ओके, तर करेक्ट आन्सर काय आहे? जुवेनाईल. ओके, म्हणजे ऑप्शन ए. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अ पर्सन हू लव्स हिज कंट्री, म्हणजे आपल्या देशावर प्रेम करणारी व्यक्ती, त्याला काय म्हणतात? तर पॅट्रियट. ओके, म्हणजे ऑप्शन बी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स. ओके, म्हणजेच पगारी अधिकाऱ्यांची शासन प्रणाली, याला काय म्हणायचं? तर ब्युरोक्रेसी. ओके, म्हणजे ऑप्शन बी. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अ रेड लेटर डे. अ रेड लेटर डे म्हणजे एक मेमोरियल किंवा एक स्पेशल डे असतो. ओके, तर त्याला काय म्हणतात? त्या दिवसाला काय म्हणतात? तर ॲस्पिशियस डे. आता ॲस्पिशियसचा अर्थ सुद्धा काय होतं? तर स्पेशल डे होतं. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ब्लू ब्लड मीन्स काय? ओके, तर आता नोबल, आता करेक्ट आन्सर काय असेल? तर ऑफ नोबल बर्थ. तर ब्ल्यू ब्लड म्हणजे काय? तर ऑफ नोबल बर्थ. तर नोबल बर्थ हा वर्ड तेव्हा यूज करतोय जेव्हा कोणाचा बर्थ एका अप्पर क्लास लोकांमध्ये झाला आहे, किंवा ज्या एक स्पेशल सोशल किंवा पॉलिटिकल स्टेटस दिलं गेलं आहे. ओके, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय? करेक्ट मिनिंग ऑफ आयडियम अँड फ्रेजेस इन ईच ऑफ द फॉलोइंग. ओके, आता इथे काय म्हटलंय? जुवेनाईल डेलिंक्वेट मीन्स, तर याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा होतो की इज अ यंग पर्सन हु इज गिल्टी ऑफ कमिटिंग क्राइम्स, स्पेशली डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टी और व्हायलेन्स. म्हणजे आन्सर काय येईल? तर चाइल्ड क्रिमिनल. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. समजलं का? ऍपल ऑफ डिस्कॉर्ड मीन्स, ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. तर ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे द फाउंडेशन और रूट और कोर ऑफ अ क्वारल और अ स्मॉल इश्यू दॅट कुड लीड टू अ बिगर आर्ग्युमेंट. म्हणजे एका भांडणाचं फाउंडेशन किंवा एका भांडणाचं मूळ, ज्याच्यामुळे एखादं मोठं भांडण होऊ शकेल. ओके, तर याचं काय येईल? कॉज ऑफ क्वारल. भांडणाचं मूळ म्हणजेच कॉज ऑफ क्वारल. ओके, म्हणजे ऑप्शन सी. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द करेक्ट स्पेलिंग, म्हणजे आता यामधली करेक्ट स्पेलिंग कशाची असेल हे फाइंड आउट करायचं आहे. तर कशाची असेल? तर ऑप्शन डी, मिसचिव्हियस, म्हणजेच MISCHIEVOUS. याचा अर्थ काय होतो? तर खोडकर असा होतो. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा तेच म्हटलं, चूज द करेक्ट स्पेलिंग. या 4 ऑप्शन मधली करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायचंय. करेक्ट स्पेलिंग काय असेल?
तर फर्स्ट ऑप्शन जी REMUNERATION म्हणजेच काय असतं तर मानधन. मानधन. समजलं का? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता इथे काय म्हटलंय दिस, आता इथं फिलिंग द ब्लँक्स आपल्याला फिल करायच्यात. ओके, पहा, दिस इज डॅट डॅश मोस्ट बेनिफिशियल इयर. ओके, इथे काय येईल आता द येईल, द मोस्ट बेनिफिशियल इयर. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. डॅट डॅश सातारा इज अ बिग सिटी. आन्सर काय येईल, इथे काही येणार नाही, इथे डायरेक्ट द येणार नाही, न अ येणार, न ए येणार. आता जे तुम्हाला माहिती आहे तर द किंवा ॲन हे काय असतात तर आर्टिकल असतात. ओके, ॲन केव्हा यूज करतो तर ज्या शब्दाची सुरुवात ही वॉवेल्स नव्हती, म्हणजेच AEIOU या शब्दांनी होती, या वर्ड्सनी होती, या लेटर्सनी होती, त्या शब्दाआधी आपण ॲन यूज करतो. समजलं? आता इथे सातारा इज अ बिग सिटी या आधी कुठलेही आर्टिकल यूज होणार नाही. समजलं? म्हणजे ऑप्शन, म्हणून ऑप्शन डी. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ही इज अ मॅन डॅट डॅश प्रिन्सिपल. आता इथे काय येईल, ही इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल. ऑफ प्रिन्सिपल. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. आता इथे पहा, इथे फिलिंग द ब्लँक्स होती, इथे फिलिंग द ब्लँक्स होती. कट दिस ऍपल डॅट डॅश 4 पीसेस इंटू 4 पीसेस. समजलं का? किती, म्हणजे याचा अर्थ काय, एक ऍपल 4 पीसेस मध्ये कट करा. समजलं? कट दिस ऍपल इंटू 4 पीसेस. आता सगळ्यांना वाटेल की इन येईल, तर इन म्हणजे आत वगैरे होतं, इंटू मध्ये म्हणजे मध्ये, म्हणजे 4 पीसेस मध्ये, याचा अर्थ असा होतो, म्हणून ऑप्शन डी. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महेश इज इल डॅश संडे. महेश इज इल डॅश संडे. आता आन्सर काय असेल, सिन्स म्हणजे संडे पासून, सिन्स संडे. महेश इज इल सिन्स संडे. इल म्हणजे आजारी, तर महेश आजारी आहे कधीपासून तर संडे पासून. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय तर शी डॅश डॅश अनकॉन्शियस सिन्स 4 o'clock. ओके, तर मग आन्सर काय येईल तर हॅज बीन येईल. बरोबर आहे? समजलं का? अनकॉन्शियस म्हणजे तिला बरं वाटत नाहीये. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द न्यूज डॅट डॅश ॲट 7 o'clock एव्हरी डे. काय येईल, कम्स. बरोबर आहे? आता नेक्स्ट पाहू. टाइम डॅट डॅश टाईड वेट फॉर नोबडी. टाइम कुणासाठी सुद्धा वेट करत नाही. टाइम अँड टाईड. ओके, टाइम अँड टाईड वेट फॉर नोबडी. आता नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्पेलिंग. आता ज्यामधली इनकरेक्ट स्पेलिंग आहे ती फाइंड आउट करायची. तर लायसन्सची स्पेलिंग राईट आहे, LICENC अशीच असती. परत इथे काय इन्सेन्स, इन्सेन्सची स्पेलिंग देखील बरोबर आहे. पहा इथे, इथे याची स्पेलिंग चुकीची. याची स्पेलिंग काय आहे ती तर PARSEVERANCE अशी येते. म्हणजे आरच्या नंतर इथे ए असायला हवं, तर इथे ई आहे, म्हणून ही स्पेलिंग चुकीची आहे. म्हणजे करेक्ट आन्सर आहे सी. आणि रिलिव्हन्सची देखील स्पेलिंग राईट आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हरास. हरासची स्पेलिंग कुठली आहे पहा. हरास म्हणजे अर्थ काय असतो तर ट्रबल किंवा त्रास देणे. ओके, तर आता इथे हरासची करेक्ट स्पेलिंग आहे HARASS. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता इथे विचारलंय फाइंड द ऑड वन आउट फ्रॉम अमॉंग द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे एक ग्रुप आहे आपल्याला 4 वर्ड्सचा, तर त्या 4 वर्ड्स मधला ऑड वन आउट वर्ड कुठला आहे असं विचारलंय. ओके, तर आता इथे फर्स्ट आहे सबर्बन. ओके, तर हा जो वर्ड आहे तो ऑड मॅन आउट आहे.
तर जे बाकी 3 वर्ड्स आहेत तर ते सर्व ग्रामीण किंवा ग्रामीण भागातील सिटिंगशी संबंधित आहेत, म्हणजे विलेज एरियाशी रिलेटेड आहेत. पण जो सबर्बन आहे तो एकदम हाय सोसायटी किंवा एकदम सिटीशी रिलेटेड आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग. आता यामधली करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायची. ओके, तर करेक्ट स्पेलिंग असेल सी, ही EXAGGERATE. आता जो ऑप्शन सी आहे एक्झॅजरेट, तर याचा अर्थ असा होतो की इज रिप्रेझेंट समथिंग ॲज बिंग लार्जर बेटर दॅन इट इज रिअली इज. म्हणजे कोणती पण गोष्ट वाढवून चढवून सांगणे. म्हणजे एखादी गोष्ट असते, आपण सांगतो की कोणी कोणाला सवय असते की वाढवून चढवून एखादी गोष्ट सांगणे, तर त्याचाच अर्थ असा होतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द वर्ड दॅट हॅज बीन स्पेल्ड इनकरेक्टली. म्हणजे इनकरेक्ट स्पेलिंग आहे असं फाइंड आउट करायचं. तर करेक्ट आन्सर आहे बी, जो याची स्पेलिंग अशी येते की ASSAINATION, असॅसिनेशन. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इथे देखील आता पहा विचारलंय की इनकरेक्ट स्पेलिंग कुठली आहे ते विचारलंय. तर जी सेकंड आहे, सेकंड ऑप्शन आहे बी, ॲडव्हान्टेजियस. तर याची स्पेलिंग अशी नाही येत, तर अशी येते तर ADVANTAGEOUS, ॲडव्हान्टेजियस. समजलं? चला आता पुढचा प्रश्न पाहू. ऑड वन आउट फ्रॉम अमॉंग द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे एक ग्रुप आहे त्याच्यामधला ऑड मॅन आउट वर्ड फाउंड आउट करायचा आहे. तर जो वर्ड आहे सार्कॅस्टिक, स्कॉर्नफुल आणि डिसडेनफुल, ते ऑल रिलेट टू शोईंग कंटेम्प्ट, म्हणजे तिरस्कार दाखवणे. आणि ऑफुल म्हणजे एक्स्ट्रीमली बॅड और अनप्लीजंट, आणि याचा बाकीच्या वर्डशी काहीच संबंध नाहीये. सो ऑड मॅन आउट कुठला वर्ड असेल तर डी, म्हणजे ऑफुल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, तेच म्हटलंय ऑड वन आउट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर द वर्ड्स वेराशियस, ट्रूथफुल आणि जेन्युइन, ऑल द वर्ड रिलेटेड टू ऑनेस्टी, म्हणजे प्रामाणिकपणा. आणि जस्टिफाईड मीन्स हॅव्हिंग अ व्हॅलिड रिझन ऑर टू प्रूव्ह टू बी राईट, म्हणजे कोणती पण गोष्ट साबित करणे किंवा प्रूव्ह करणे. ओके, मग ऑड मॅन आउट कुठला वर्ड येईल तर जस्टिफाईड. बरोबर आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहू. फाइंड द ऑड वन आउट. आता ऑड वन आउटच फाइंड आउट करायचं आहे. तर करेक्ट आन्सर इज ओमनीसेंट, म्हणजे डी ऑप्शन. तर जे वर्ड्स आहेत ओमनी प्रेझेंट किंवा ओबिक्युटस किंवा प्रिव्हॅलंट, तर ते ऑल रिलेटेड टू बिंग एव्हरीवेअर. आणि ओमनीसेंट मीन्स नोईंग एव्हरीथिंग. समजलं का? आता जे हे ऑल वर्ड्स आहेत ते काय आहेत रिलेटेड, प्रेझेंट एव्हरीवेअर, प्रेझेंट एव्हरीवेअर. आणि जो डी ऑप्शन आहे त्याचा अर्थ काय होतो तर नोईंग एव्हरीथिंग. समजलं का? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फाइंड द ऑड वन आउट. आता ऑड वन आउट आपल्याला फाइंड आउट करायचंय. आपल्याला ऑप्शन मध्ये कुठले आहेत, टॉर्पिड, डॉर्मंट, टर्बिड आणि स्लगिश. तर टॉर्पिड, डॉर्मंट आणि स्लगिश मीन्स स्टेट ऑफ इनॅक्टिव्हिटी किंवा लेझी, किंवा आपण ज्याला आळशी सुद्धा म्हणू शकतो. आणि ते टर्बिड आहे, ज्याचा अर्थ क्लाउडी अपरन्स असा होतो. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. म्हणजे आन्सर कुठला असेल तर सी. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, परत तोच क्वेश्चन आहे पहा, फाइंड द ऑड वन आउट. तर आपल्याला 4 वर्ड्स दिलेत, सबर्बन, रस्टिक, पॅस्टोरल आणि ब्युकोलिक. तर करेक्ट आन्सर काय असेल तर सबर्बन. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा तेच म्हटलंय, ऑड वन आउट. वर्ड्स काय आहेत, पिल्युसिड, लिम्पिड, ट्रान्सपरंट आणि ओपॅक. त्याचं तुम्ही हे स्टार्टिंगचे जे 3 वर्ड्स पाहिले तर त्याचा अर्थ असा होतो की ट्रान्सपरंट असाच अर्थ होतो, म्हणजे त्याच्यातून काहीतरी पास होतं. पण ओपॅक, ओपॅक म्हणजे
एकदम असा वॉल टाईप, म्हणजे त्याच्यातून कुठलीही लाईट पास होत नाही. म्हणून आन्सर काय असेल तर डी आन्सर असेल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय पहा. लेट्स नाउ लुक ॲट सम कॉमनली आस्क वन वर्ड सबस्टिट्यूट वेअर यू हॅव टू रिप्लेस अ गिवन फ्रेज इन द क्वेश्चन्स विथ अ वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स. ओके, म्हणजे एक सेंटेन्स दिलेला असेल, त्याच्यासाठी वन वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं, किंवा त्यासाठी एक वर्ड आपल्याला चूज करायचा आहे ऑप्शनमधून. ओके, तर एक्झामिनेशन ऑफ अ डेड बॉडी टू नो द कॉज ऑफ डेथ, याचा अर्थ काय होतो? याला कुठला अर्थ वर्ड सबस्टिट्यूट होईल तर ऑटोप्साय. कुठला वर्ड होईल तर ऑटोप्साय. म्हणजे आपण तर याचा अर्थ असा होतो की आपण जे पोस्टमॉर्टम म्हणतो तेच ऑटोप्साय असतं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा तेच म्हटलंय, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. अ पर्सन हू अकंपनीज अँड लुक्स आफ्टर अनदर पर्सन और ग्रुप ऑफ पीपल, त्याला काय म्हणायचं तर चॅप्रॉन. काय? चॅप्रॉन. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अ रूम नेक्स्ट टू द किचन वेअर डिशेस आर वॉश. द रूम नेक्स्ट टू द किचन वेअर डिशेस आर वॉश, तर त्याला काय म्हणतात? जिथे आता त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात स्क्लरी. काय तर स्क्लरी. समजलं? म्हणजे अशी रूम जिथे भांडी युटेन्सिल्स आपण वॉश करतात. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इथे पण सबस्टिट्यूशन करायचे वर्ड्सचं. सायन्स ऑफ द ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ वर्ड्स, काय म्हणायचं याला तर याला म्हणायचा इटिमोलॉजी. तर इटिमोलॉजी इज द स्टडी ऑफ द ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ वर्ड्स इन्क्लुडिंग देअर फॉर्म्स अँड मिनिंग्स. म्हणजे जे शब्द आहेत ते कुठून आलेत, कसे आलेत, या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे इटिमोलॉजी. समजलं? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता इथे पण वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. इथे पहा, रुलर विथ अनलिमिटेड पॉवर्स हू ऑफन युजेस दीज पॉवर्स क्रूली और रॉंगली, तर याला काय म्हणायचं तर याला म्हणायचं ऑटोक्रॅट. काय म्हणायचं तर ऑटोक्रॅट. ऑटोक्रॅट म्हणजे जेव्हा एका व्यक्तीकडे सगळी पॉवर्स असते आणि ही कॅन यूज इट ॲज ही वॉन्टेड. समजलं? म्हणजे चुकीच्या वेणी किंवा त्याच्या मनाने त्याची पॉवर यूज करणे. समजलं? आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इथे पहा, इथे काय म्हणलं, आयडेंटिफाय द वर्ड ऑप्शन विच इज मोस्ट अपोजिट इन मिनिंग. अपोजिट मिनिंगचा अर्थ आपल्याला फाइंड आउट करायचा. तिथे काय म्हटलंय, ही ट्राईड हार्ड टू ब्रेक फ्री ऑफ द नॉक्शियस इन्फ्लुएन्स ऑफ हिज फ्रेंड्स. तर आता आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत पहा. तर आधी पाहूया, नॉक्शियस म्हणजे काय असतं तर टॉक्झिक असतं, हार्मफुल और पॉइझनस. ओके, तर आणि याचा अपोजिटला वर्ड आहे तो म्हणजे फर्स्ट ऑप्शनचा सॅल्बरियस, म्हणजे हेल्दी और प्रमोटिंग हेल्दी. समजलं? पहा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, द मॅनेजर इज अ डॅश लेडी हू हॅज गॉट इन टू आर्ग्युमेंट्स विथ एव्हरीवन इन द ऑफिस. आपल्याला तर पहा 4 ऑप्शन्स दिले. 4 ऑप्शन्स मधला कुठला वर्ड हा फिट होईल तर फिलिंग द ब्लँक्स मध्ये, तर जो सी ऑप्शन आहे कॅन्टाकॅरस, तर तो ऑप्शन फिट होईल. म्हणजे काय असतं, इज बॅड टेम्पर किंवा अनकोऑपरेटिव्ह असा याचा अर्थ होतो. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. परत फिल इन द ब्लँक्स आहे, ही डॅश द इन्व्हेस्टर्स विथ टॉल प्रॉमिसेस अँड फॉल्स डेटा. तर आन्सर काय येईल बेग्युल. काय येईल बेग्युल. म्हणजे याचा अर्थ काय होतं मिसलेड, अँड इन दिस सेंटेन्स इट मीन्स he misled the investors with tall promises and false data. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ आयटम्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस अँड कीप. ऑन फेस्टिवल डेज आय फॉलो द फॅमिली ट्रेडिशन अँड कीप अँड ओपन हाऊस. म्हणजे असं आहे का की घर उघडं सोडलं, तर नाही, असा अर्थ होत नाही. तर करेक्ट आन्सर येईल वेलकम विजिटर्स अँड ॲट एनी टाइम. समजलं? म्हणजे कधीही या तुम्ही तर वेलकम असेल. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द मॅनेजर हेजिटेटेड टू असाइन द जॉब टू द न्यू कमर ॲज ही वॉज
वेट बिहाइंड द इयर्स. तर इथे जे वेट बिहाइंड इयर्स आहे त्याचा मिनिंग म्हणजे यंग, न्यू अँड अनएक्सपिरियन्स असा होतो. म्हणजे करेक्ट आन्सर काय येईल तर अन अँड इनएक्सपिरियन्स. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. टू हॅव अन एक्स टू ग्राइंड. तर याचा अर्थ असा होईल की म्हणजे एखादा व्यक्ती त्याच्या उद्देश किंवा पर्सनल टास्क कंप्लीट करण्यासाठी एखादं काम करत असेल तर आन्सर काय येईल तर अ प्रायव्हेट एंड टू सर्व. समजलं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. टू बी अबाव बोर्ड. तर म्हणजे याचा अर्थ काय असतं तर ऑनेस्ट असणं किंवा सिन्सिअर असणं. बरोबर आहे. तर आन्सर काय असेल तर टू बी ऑनेस्ट इन एनी बिझनेस डील. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ थ्रू एक्झामसाठी बरीच हेल्प होईल. आणि यात जरी तुम्हाला काही शंका किंवा एनी डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स थ्रू विचारू शकता. थँक्यू.